आज आपण सप्लाय या विषयावर बोलणार आहेत. आपण सर्वांनाच कल्पना असेल की जीएसटी मध्ये जीएसटी अप्लिकेबल होतो जीएसटी लॉ मध्ये ज्यावेळेस एखादं ट्रान्झॅक्शन क्वालिफाय होतं सप्लाय म्हणून. त्यामुळे सप्लाय ह्या वर्डला किंवा या टॅक्सेबल इव्हेंटला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे जीएसटी मध्ये. तर आजच्या आपल्या डिस्कशनमध्ये आपण समजून घेऊ की सप्लाय हा वर्ड ओरिजिनेट कुठून झालेला आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याचे काही रेफरन्स आहेत का, आणि जीएसटी ऍक्ट मध्ये त्याला कसं डिफाईन केलेलं आहे. आणि आपण काही प्रॅक्टिकल पण केसेस बघू की जीएसटी ऍक्ट आल्यानंतर मागच्या 3 वर्षात काही हायकोर्टचे जजमेंट किंवा काही ॲडव्हान्स रुलिंग या विषयावर आहेत का, ज्याच्यामुळे आपली अंडरस्टँडिंग आणखी बेटर होऊ शकते. तर चला मित्रांनो, आता आपण सप्लाय या वर्डवर डिस्कशन चालू करू. तर मित्रांनो, जसं आपण म्हणलं की कोणची पण एखादी आपण ज्यावेळेस टॅक्स इंट्रोड्यूस करतो इंडियामध्ये, तर पहिल्यांदा जी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे की जे पण आपण टॅक्स इंट्रोड्यूस करतो त्याला एक पॉवर लागते आणि ती पॉवर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मधून ओरिजिनेट झाली पाहिजे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशननं पॉवर दिली पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला टू लेव्ही दॅट पर्टिक्युलर टॅक्स. बरोबर आहे. तर तुम्ही म्हणाल की जीएसटी साठी सुद्धा अशी काही पॉवर दिली गेलेली आहे का, तर नक्कीच ती पॉवर जी आहे ती आर्टिकल 246A या आर्टिकलच्या थ्रू दिलेली आहे. तर तुम्ही म्हणाल हे आर्टिकल पहिल्यापासूनच होतं का कॉन्स्टिट्यूशन मध्ये, कारण की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तर 26 जानेवारी 1950 ला बनलं होतं. तर त्यावेळेस हे आर्टिकल होतं का, तर मित्रांनो हे आर्टिकल त्यावेळेस नक्कीच नव्हतं. हे आर्टिकल आपण रिसेंटली इंट्रोड्यूस केलेलं आहे. कारण की हे जे आर्टिकल 246A आहे हे इंट्रोड्यूस होण्याच्या आधी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोघांना वेगवेगळ्या पॉवर होत्या. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट ड्युटी लावायचं, एक्साईज ड्युटी तुम्हाला कल्पनाच असेल गुड्स मॅन्युफॅक्चर केल्यावर, आणि स्टेट गव्हर्नमेंट टॅक्स लावायचं ज्यावेळेस ते गुड्स सेल केले जायचे. सिमिलरली सर्व्हिस टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट लावायचं आणि बाकीचे काही टॅक्सेस जे होते जसे की टॅक्सेस ऑन लँड अँड बिल्डिंग वगैरे हे स्टेट गव्हर्नमेंट लावायचं. म्हणजे काय होतं की जे पॉवर होत्या त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगळ्या होत्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगळ्या पॉवर होत्या. पण जीएसटी ज्यावेळेस आपण म्हणलं की आपण इंट्रोड्यूस करू, तर इथे इंट्रोड्यूस करण्यासाठी इंडियामध्ये आपल्याला पहिल्यांदा जीएसटी लॉ मध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक महत्वाची पॉवर द्यावी लागली आणि ती म्हणजे अ सायमल्टेनियस पॉवर टू लेव्ही टॅक्सेस. बरोबर आहे. आणि ही पॉवर जसं आपण म्हणलं की आर्टिकल 246A च्या थ्रू दिल्या गेली. तर आर्टिकल 246A काय म्हणतं की इट इज अ स्पेशल प्रोव्हिजन, म्हणजे हे स्पेशली जीएसटी साठी इंट्रोड्यूस केलेलं आर्टिकल आहे. बरोबर आहे. आणि त्याची लँग्वेज कशी आहे आपण ती समजून घेऊ, म्हणजे आपल्याला अंडरस्टँड होईल की आर्टिकल 246A काय म्हणतं आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. जसं आपण म्हणालो की पॉवर टू लेव्ही टॅक्स शुड ऍक्च्युअली ओरिजिनेट फ्रॉम कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर तुम्हाला ते लक्षात येईल जर आपण पहिला क्लॉज रीड केला तर द पॉवर टू लेव्ही जीएसटी ऍक्च्युअली ओरिजिनेट्स फ्रॉम आर्टिकल 246A सब क्लॉज 1. तर काय म्हणतात ते लेटेस्ट अंडरस्टँड. Notwithstanding anything contained in Article 246 and 254, Parliament and subject to clause 2, the legislature of every state, म्हणजे पार्लिमेंट आणि लेजिस्लेचर ऑफ एव्हरी स्टेट विल हॅव पॉवर टू मेक लॉज. म्हणजे द पॉवर टू मेक लॉज इज गिवन टू पार्लिमेंट, दॅट इज सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट थ्रू आर्टिकल 246A. बरोबर आहे. आणि पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू जीएसटी. म्हणजे जो आपल्याला जीएसटी इंट्रोड्यूस करायचा इंडियामध्ये त्याची पॉवर ही जी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये द्यायची ती दिलेली आहे 246A सब क्लॉज 1 नुसार. तर मित्रांनो, आता हा जो पहिला सब क्लॉज आहे हा आपण समजून घेतला की याच्यामधून आपल्याला पॉवर भेटते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला टू लेव्ही जीएसटी. तर तुम्ही भरपूरदा वाचला असेल की जीएसटी लागतो, इंट्रा स्टेट सप्लाय असेल तर सीजीएसटी आणि एचजीएसटी लागतो, आणि इंटरस्टेट सप्लाय असेल तर आयजीएसटी लागतो. बरोबर आहे. तर आयजीएसटी हा इंटरस्टेट ट्रान्झॅक्शनवर लागतो, आणि ज्यावेळेस एखादं ट्रान्झॅक्शन आपण प्रॅक्टिकली म्हणतो की इंट्रास्टेट आहे तर तिथं सीजीएसटी एचजीएसटी लागतं. तर सीजीएसटी एचजीएसटीची पॉवर कुठून येते, तर 246A सब क्लॉज 1 मधून येते. सेकंड इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे मित्रांनो की इंटरस्टेट जो ट्रेड आणि कॉमर्स असतो, बरोबर आहे, म्हणजे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ज्यावेळेस गुड जातात तर त्याच्यावर आयजीएसटी लावण्याची पॉवर ही कुठून येते, ते एक सेपरेट आर्टिकल आहे 269A कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तिथून येते. आणि त्याच्यासोबतच तुम्ही 246A सब क्लॉज 2 जरी बघितला तर तिथे सुद्धा इंटरस्टेट ट्रेड अँड कॉमर्स साठी स्पेशली एक एक्सक्लुझिव्ह पॉवर असेल सेंट्रल गव्हर्नमेंटला, याच्याबद्दल मेन्शन केलेलं आहे. बरोबर. तर आपण 246A मधून काय समजलो की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर असेल टू लेव्ही जीएसटी. बरोबर आहे. आता आपण समजून घेऊ की जीएसटी म्हणजे काय. करेक्ट. आणखी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट जीएसटी लावणार, पण जीएसटी जो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे त्याचा अर्थ काय, तो कशावर लागतो. बरोबर आहे. तर याच्या संदर्भामध्ये आर्टिकल 366(12)A
जे डेफिनेशन सेक्शन आहे किंवा जे डेफिनेशन आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त डेफिनेशन आपण म्हणू शकतो कवर्ड आहेत, ते आहे आर्टिकल 366. यामध्ये स्पेसिफिकली 12A च्या थ्रू आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये जीएसटीचा अर्थ काय याचं एक आपण मिनिंग दिलेला आहे, बरोबर आहे. तर तो अर्थ काय आपण समजून घेऊ आता. तर आर्टिकल 366 12A सांगतं आपल्याला की जीएसटी मीन्स, म्हणजे जीएसटीचा अर्थ काय, जीएसटी मीन्स एनी टॅक्स ऑन सप्लाय ऑफ गुड्स. तर सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही नोंद करा की जीएसटी लागतो हा सप्लाय ऑफ गुड्सवर, बरोबर आहे, ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. म्हणजे जो टॅक्स, बरोबर आहे, एनी टॅक्स विच इज अप्लिकेबल ऑन सप्लाय इज, यू कॅन से इट इज अ जीएसटी, बरोबर आहे. तर तुम्हाला कल्पनाच असेल की आपण जे पण इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन असतात त्यावर आपण सीजीएसटी आणि एचजीएसटी लावतो. तर तो आपण जो जीएसटी वर्ड आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याचं जे मिनिंग आहे, त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे ते आपण आर्टिकल 366 12A मधून अंडरस्टँड करू शकतो. तर इथे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की एनी टॅक्स ऑन सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ, म्हणजे जर ट्रान्झॅक्शन सप्लाय म्हणून क्वालिफाय झालं तर त्यावर जीएसटी लागतो. पण एक लक्षात घ्या की जे लिकर आहे, जो अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आहे, त्याला जीएसटी मधून एक्सक्लूड केलेलं आहे. त्याचं कारण काय आहे की राईट फ्रॉम इंडिपेंडन्स पहिल्यापासूनच आपण बघाल तर स्टेट गव्हर्नमेंटकडे ही पॉवर दिलेली आहे की त्या स्टेटमध्ये पर्टिक्युलरली लिकरचा सप्लाय होईल का नाही. म्हणजे ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला त्या स्टेटमध्ये लिकरचा सप्लाय होऊ द्यायचा का नाही, हा त्या स्टेट गव्हर्नमेंटचा विषय आहे, बरोबर आहे का. कारण की लॉ अँड ऑर्डर सुद्धा लिकरच्या सप्लाय सोबत कनेक्टेड असतं. म्हणून तुम्ही बघाल की काही स्टेट गव्हर्नमेंट आहेत जसं गुजरात, तिथे लिकर सप्लाय होत नाही लिगली, करेक्ट. बट ऍट द सेम टाइम तुम्ही बघाल की महाराष्ट्र किंवा अदर स्टेटमध्ये लिकर सप्लाय अलाउड केलेला आहे स्टेट गव्हर्नमेंटनं. म्हणजे द पॉवर टू लेव्ही टॅक्स ऑन लिकर हॅज बीन गिव्हन ऑर इंटरेस्टेड विथ द स्टेट गव्हर्नमेंट. अँड दॅट्स वाय ज्यावेळेस आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचं डेफिनेशन बघतो आपल्याला लक्षात येईल की सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ याची जी पॉवर आहे, म्हणजे गुड्स सप्लाय कराल, सर्व्हिस सप्लाय कराल किंवा बोथ सप्लाय कराल, त्यावेळेस त्याच्यावर जीएसटी लागू शकतो. पण अल्कोहोलिक लिकरवर ही पॉवर नाही आहे. म्हणजे अल्कोहोलिक लिकरच्या सप्लायवर स्टेट गव्हर्नमेंटच एक्साईज ड्युटी आणि वॅट लावेल. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचा वर्ड या जीएसटीच्या डेफिनेशन मध्ये कोणता असेल जे आता आपण डिस्कस केला तर तो आहे सप्लाय. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्ही नोंद करू शकता की सप्लाय जो वर्ड आहे हा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये डिफाईन नाही केलेला, बरोबर आहे. कॉन्स्टिट्यूशन इंडियामध्ये भरपूर सारे वर्ड डिफाईन केलेले आहेत, पण जो सप्लाय वर्ड आहे, जो महत्वाचा टॅक्सेबल इव्हेंट आहे, तो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये डिफाईन नाही केलेला. आणि या संदर्भामध्ये तुम्हाला कल्पना असेलच की ज्या वेळेस आपण बघतो की मॅन्युफॅक्चर जे आहे टॅक्सेबल इव्हेंट होता एक्साईज लॉ मध्ये, किंवा सर्व्हिस टॅक्स मध्ये प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस होता, किंवा वॅट मध्ये सेल ऑफ गुड्स होता. तर हे जे टॅक्सेबल इव्हेंट होते याच्यावर जवळपास मागचे 50 ते 70 वर्ष लिटिगेशन चालू आहे, बरोबर आहे. तर आता ज्यावेळेस सप्लाय हा जो महत्वाचा वर्ड आहे याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर डिफाईन नाही केलेलं, पण याला जीएसटी ऍक्ट मध्ये डिफाईन केलेला आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की हा जरी वर्ड जीएसटी ऍक्ट मध्ये सेक्शन 7 मध्ये डिफाईन जरी केलेला असला तरी सुद्धा या वर्डवर भरपूर सारं लिटिगेशन होण्याची दाट शक्यता आहे. कारण की सप्लायचा अर्थ काय आहे, हा जो सप्लायचा मिनिंग काय असेल यावर नक्कीच येत्या काही वर्षांमध्ये भरपूर सारे तुम्ही केस लॉज बघाल. आणि इव्हन आता 3 वर्षामध्ये आपण आता डिस्कसही करू आजच्या लेक्चरमध्ये की इव्हन ऑलरेडी सप्लायच्या वर्डवर काही केस लॉज आलेले आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचं आज आपण डिस्कशन करू. तर मित्रांनो, जसं आपण बघितलं की 246A रेड विथ आर्टिकल 366 12A आपल्याला सांगतं की जीएसटी इज अप्लिकेबल ऑन सप्लाय, बरोबर आहे. तर आता या संदर्भामध्ये ज्यावेळेस सेंट्रल आणि गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर भेटली टू लेव्ही जीएसटी, त्यांनी काय केलं, त्यांनी जीएसटी ऍक्ट इंट्रोड्यूस केला. सेंट्रल गव्हर्नमेंटने सेंट्रल जीएसटी ऍक्ट इंट्रोड्यूस केला आणि स्टेट गव्हर्नमेंटने त्यांचे स्टेट जीएसटी ऍक्ट इंट्रोड्यूस केले. तर या संदर्भामध्ये जे सगळ्यात महत्वाचं सेक्शन असतं कोणत्याही जीएसटी ऍक्ट लॉ मध्ये किंवा फॉर दॅट मॅटर कोणत्याही टॅक्सेशन लॉ मध्ये, तर ते ऑलवेज अँड ऑलवेज इट इज द चार्जिंग सेक्शन. तर तुम्ही म्हणाल चार्जिंग सेक्शन काय असतं, तर चार्जिंग सेक्शन हे असं सेक्शन असतं ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असते की टॅक्स कोणत्या ऍक्टिव्हिटीवर लागणार. तर तुम्ही म्हणाल की हे चार्जिंग सेक्शन जीएसटी लॉ मध्ये कोणचं आहे, तर इट इज सेक्शन 9. सेक्शन 9 मध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की टॅक्सेबल ऍक्टिव्हिटी कोणची आहे, त्यानंतर कोणत्या व्हॅल्यूवर टॅक्स लागतो, काय रेटनं टॅक्स लागतो आणि कोण ते टॅक्स पे करणार, करेक्ट. तर आपण सेक्शन 9 आता डिस्कस करू, पण त्याच्या आधी आपण समजून घेऊ की गोविंद सरन वर्सेस गंगा सरन नावाचं एक सुप्रीम कोर्टचं फेमस जजमेंट आहे. त्यामध्ये चार्जिंग सेक्शन बद्दल काय म्हणलेलं आहे.
तर गोविंद सरन वर्सेस गगन सरन मध्ये चार्जिंग सेक्शन बद्दल काही महत्वाच्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या आणि त्या कोणत्या होत्या की कोणतेही टॅक्स लॉ जो असतो त्यामध्ये जे चार्जिंग सेक्शन आहे त्यामध्ये 4 इम्पॉर्टंट गोष्टी असल्या पाहिजे. एक, त्या चार्जिंग सेक्शन मध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं पाहिजे की तो टॅक्स कोणत्या टॅक्सेबल इव्हेंटवर लागतो. दॅट इज फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट. सेकंड, तो टॅक्स कोण पर्सन पे करणार. थर्ड, तो टॅक्स कोणत्या रेटनं लागणार. आणि चौथी महत्वाची बाब म्हणजे तो टॅक्स कोणत्या व्हॅल्यूवर लागणार, कारण की जो रेट आहे तो प्रॅक्टिकली व्हॅल्यूवर अप्लिकेबल होणार. बरोबर आहे. तर या 4 इम्पॉर्टंट गोष्टी ह्या आपल्याला चार्जिंग सेक्शन मध्ये बघायला पाहिजे. तर आपण आता जीएसटीचं चार्जिंग सेक्शन बघू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की या जीएसटीच्या चार्जिंग सेक्शन 9 मध्ये ह्या 4 बाबी किंवा 4 महत्वाच्या गोष्टी कवर्ड आहेत का नाही. तर सेक्शन 9 काय सांगतं आपल्याला, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ सबसेक्शन 2. करेक्ट. सबसेक्शन 2 मध्ये काय लिहिलेलं आहे असं तुम्हाला माइंड मध्ये प्रश्न आला असेल तर सबसेक्शन 2 मध्ये पेट्रोलियम प्रोडक्टला एक्सक्लूड केलेलं आहे टेम्पररी पिरियडसाठी. तुम्हाला कल्पना असेलच पेट्रोलियम प्रोडक्टवर सध्या एक्साईज ड्युटी लागते आणि वॅट किंवा सेल टॅक्स लागतो. आणि पेट्रोलियम प्रोडक्टवर येत्या काही वर्षांमध्ये जीएसटी लागायची शक्यता आहे. ते कधी लागेल आपल्याला कल्पना नाही, पण तशी प्रोव्हिजन तशी आहे लॉ मध्ये. बरोबर आहे. तर काय म्हणतं प्रोव्हिजन सेक्शन 9, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2 म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्टला सोडून वगळता देअर शॅल बी लेविड अ टॅक्स कॉल्ड ॲज सेंट्रल जीएसटी. म्हणजे तुम्ही सेंट्रल जीएसटी लॉ ओपन केला होता तिथं सेंट्रल जीएसटी लिहिलेला असेल. जर तुम्ही स्टेट जीएसटी लॉ ओपन केला होता तिथं स्टेट जीएसटी लिहिलेला असेल. आणि नंतर लँग्वेज काय, देअर शॅल बी कॉल्ड द सेंट्रल जीएसटी टॅक्स ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाईज. म्हणजे जो जीएसटी लागेल तो सर्व, ऑल म्हणजे पूर्ण, म्हणजे जेवढे काही ट्रान्झॅक्शन आहेत इंट्रास्टेट सप्लायचे या सर्व ट्रान्झॅक्शनवर जीएसटी अप्लिकेबल असेल. इथे 2 महत्वाचे वर्ड आहेत. इंट्रास्टेट म्हणजे काय, जीएसटी अप्लिकेबल होईल ज्यावेळेस इंट्रास्टेट म्हणजे विदिन द स्टेट एखादं ट्रान्झॅक्शन होईल. तर जर एखादं इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन झालं म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातला गुड्स गेले तर तिथं सीजीएसटी आणि एसजीएसटी लागेल का, तर आन्सर आहे नाही, तिथं आयजीएसटी लागेल. बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला आयजीएसटी ऍक्ट बघावं लागेल. तर आधी आपण सीजीएसटी ऍक्ट बघून घेऊ, नंतर आपण आयजीएसटी ऍक्ट कडे वळू. तर लॉ म्हणतो सेक्शन 9 म्हणतो ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाईज. पण आता नेक्स्ट महत्वाचा जो वर्ड आहे तो आहे सप्लाईज. म्हणजे इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन पाहिजे पण ते ट्रान्झॅक्शन कशाचं पाहिजे, सप्लायचं. तर तुम्ही म्हणाल सप्लायचा अर्थ काय, हे आपल्याला समजून घेणं जरुरी आहे. आता तर नक्कीच आपण सप्लायचा अर्थ समजून घेऊ पुढच्या 1-2 स्लाइड्स मध्ये, आणि त्याच्यासाठी आपल्याला सेक्शन 7 बघावं लागेल. पण त्याआधी आपण सेक्शन 9 कम्प्लीट करू. तर सेक्शन जे 9 आहे ते सांगतं की ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाईज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ. म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन गुड्सचं असू शकतं किंवा सर्व्हिसचं असू शकतं किंवा बोथचं असू शकतं आणि त्यावर जीएसटी अप्लिकेबल होईल एक्सेप्ट ऑन द सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. म्हणजे ज्यावेळेस अल्कोहोलिक लिकरचा सप्लाय होईल, तुम्हाला कल्पनाच असेल, आपण डिस्कस पण केलं, तो टिपिकली हा सब्जेक्ट मॅटर ऑफ स्टेट असल्यामुळे जीएसटी त्यावर लागणार नाही. पण त्यानंतर जीएसटी लॉ काय म्हणतो सेक्शन 9, ऑन द व्हॅल्यू डिटरमाइंड अंडर सेक्शन 15 अँड ऍट द रेट नॉट एक्सिडिंग 20%. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलंय की जीएसटी सप्लायवर लागेल, नंतर आपण बघितलं की जो जीएसटी आहे तो एका व्हॅल्यूवर लागेल आणि त्या व्हॅल्यूवर रेट ऑफ टॅक्स अप्लिकेबल असेल. म्हणजे अशा 3 महत्वाच्या गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या. आणि चौथी जर तुम्हाला महत्वाची गोष्ट समजून घ्यायची असेल तर ती पुढे लिहिलेली आहे, दॅट इट शॅल बी पेड बाय अ टॅक्सेबल पर्सन. तर जसं आपण बघितलं सुप्रीम कोर्टानं लिहिलेलं आहे गोविंद सरन वर्सेस गंगा सरन मध्ये की कोणत्या पण टॅक्सिंग च्या लॉ मध्ये, कोणत्याही टॅक्स लॉ मध्ये चार्जिंग सेक्शन मध्ये काही महत्वाच्या गोष्टी पाहिजे. कोणत्या, एक की त्याच्यामध्ये टॅक्सेबल इव्हेंट पाहिजे. टॅक्सेबल इव्हेंट आपण बघितलं जिथे कोणता आहे टॅक्सेबल इव्हेंट, सप्लाय हा टॅक्सेबल इव्हेंट आहे जीएसटी लॉ मध्ये. सेकंड, इथं मेन्शन केलेलं पाहिजे की तो जीएसटी कशावर लागणार किंवा टॅक्स कशावर लागणार, तिथं स्पेसिफिकली मेन्शन केलेला आहे तो व्हॅल्यूवर लागणार. त्यानंतर त्या टॅक्सचा रेट मेन्शन केलेला पाहिजे. तर सेक्शन मध्ये त्यांनी पीक रेट लिहिलेला आहे. पीक रेट म्हणजे मॅक्झिमम रेट किती असेल आणि तो किती लिहिलेला आहे त्यांनी 20% सीजीएसटी 20% एसजीएसटी, म्हणजे पीक रेट 40% असेल. आणि चौथी गोष्ट जी त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे इट शॅल बी पेड बाय द टॅक्सेबल पर्सन. बरोबर आहे. अशा 4 गोष्टी जर आपण फुलफिल केल्या तर आपण म्हणू शकतो की जीएसटी अप्लिकेबल होईल. पण यामध्ये आपण जसं डिस्कस केलं की पेट्रोलियम प्रोडक्ट आणि सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर हे सध्या आउटसाइड आहेत, हे सध्या आउटसाइड अँबिट ऑफ जीएसटी आहे, त्यावर जीएसटी लागत नाही. तर मित्रांनो, चार्जिंग सेक्शन हे सर्वात महत्वाचं सेक्शन आहे. त्यामुळे ज्याही वेळेस आपण चार्जिंग सेक्शन रीड करू
त्यावेळेस मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही लक्ष देऊन हे सेक्शन वाचायला पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये काही डाऊट आला की जीएसटी एखाद्या ट्रान्झॅक्शनवर लागेल का नाही, तर तुम्ही डायरेक्टली चार्जिंग सेक्शन रीड करा. तुमचे भरपूर सारे डाऊट, भरपूर सारे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चार्जिंग सेक्शनमध्ये भेटू शकतं. तर मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो आता, की जर तुम्ही एखाद्या लिकर बारमध्ये जर तुम्ही गेले, फॉर एक्झाम्पल आता सध्या तर कोरोना चालू आहे, सध्या बंद आहे. पण जर ज्यावेळेस तुम्ही आधी जात होता किंवा कोरोना तर काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी जाईलच, बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही जर एखाद्या लिकर बारमध्ये गेले, तिथे तुम्हाला 1000 रुपयाची लिकर सर्व्ह केली आणि त्यांनी 100 रुपीज तुम्हाला सर्व्हिस चार्ज लावला. तर प्रश्न असा आहे की जे 1000 रुपीज आहेत ते तर लिकर सप्लायसाठी आहे, त्यावर तर जीएसटी लागणार नाही. पण जे 100 रुपीज त्यांनी तुम्हाला लावलेले आहेत, ते 100 रुपीज काय आहेत? सर्व्हिस चार्ज म्हणून. तर त्या सर्व्हिस चार्जवर जीएसटी लागेल का? करेक्ट? तर तुम्ही म्हणाल हा तर सिंपल प्रश्न वाटतोय, करेक्ट? तर तुमचं काय उत्तर आहे यावर? तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता. तर आता आम्ही तुम्हाला आमचा व्ह्यू शेअर करतो. आमचा असा व्ह्यू आहे, लॉ मध्ये स्पेसिफिकली लिहिलेला आहे, एक्सेप्ट ऑन सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. म्हणजे काय, की जिथे पण सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर होईल तिथं प्रिन्सिपल जो सप्लाय आहे अल्कोहोलिक लिकरचा, तो नॉट लायबल टू जीएसटी, बट ऍट द सेम टाइम तुम्ही सर्व्हिस चार्ज वगैरे म्हणून काही जरी ऍडिशनल अमाऊंट रिकव्हर केली लिकर सप्लाय सोबत, तर आमचा असा व्ह्यू आहे की टोटल अमाऊंटवर जीएसटी लागणार नाही. म्हणजे 1100 रुपयावर जीएसटी लागणार नाही. कारण की तुम्ही कोणत्याही लिकर बारमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेले तर तुम्हाला फक्त सर्व्हिस चार्ज असा अमाऊंट कधी लागत नाही. इट इज ऑलवेज कनेक्टेड विथ द प्रिन्सिपल सप्लाय. आणि प्रिन्सिपल सप्लाय या ट्रान्झॅक्शन मध्ये काय आहे, तर तो आहे लिकरचा. आणि जसं आपण बघितलं की लिकरचा जो सप्लाय आहे त्यावर जीएसटी लागत नाही, हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, आर्टिकल 366(12) मध्ये आणि सेक्शन 9 मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. तर आपल्याला मला वाटते प्रश्नाचं उत्तर भेटलेलंच असेल. तर आपण आता नेक्स्ट स्लाइडला जाऊ आणि समजून घेऊ की जीएसटी जो लागतो, बरोबर आहे, तो जीएसटी लागतो सप्लायवर. तर आता आपण समजून घेऊ सप्लायचा अर्थ काय आहे, बरोबर आहे. कारण की आपलं पूर्ण डिस्कशन आजचं सर्वात महत्वाचं वर्ड जो आजच्या डिस्कशनचा आहे तो आहे सप्लाय. तर मित्रांनो, सप्लायचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला सेक्शन 7 मध्ये जावं लागेल. तर जसं आपण जनरली जर कोणता पण टॅक्स लॉ बघितला तर कधी सुद्धा जे महत्वाचं सेक्शन असतं ते असतं सेक्शन 2. कारण की त्या सेक्शन 2 मध्ये जनरली डेफिनेशन दिलेल्या असतात. पण सरप्राइझिंगली जे सप्लायचं जे डेफिनेशन आहे किंवा जे मिनिंग आहे हे सेक्शन 2 मध्ये नाही दिलेलं. तर जीएसटी लॉ मध्ये एक सेपरेट सेक्शन त्यांनी क्रिएट केलं, सेक्शन 7. आणि त्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की सेक्शन 7 मध्ये की सप्लायचा अर्थ काय आहे, बरोबर. तर आपण समजून घेऊ सेक्शन 7 काय म्हणतं. तर सेक्शन 7चं जर तुम्ही हेडिंग बघाल तर एक महत्वाची नोंद तुम्ही लक्षात घ्या की तिथे हे नाही लिहिलेलं त्यांनी डेफिनेशन ऑफ सप्लाय किंवा मिनिंग ऑफ सप्लाय, पण त्यांनी तिथे वर्ड काय लिहिलेलं आहे, तिथे स्कोप ऑफ सप्लाय. म्हणजे गव्हर्नमेंट किंवा लेजिस्लेचर्स किंवा ड्राफ्ट्समन ज्यांनी लॉ बनवला त्यांनी स्पेसिफिकली आपल्याला सांगतायत, सॉरी, ते स्पेसिफिकली सांगतात की जे टर्म आहे स्कोप, बरोबर, जो स्कोप आहे तो अटॅच्ड आहे सप्लायला. म्हणजे सप्लाय जो वर्ड आहे तो अनलिमिटेड नाहीये स्कोपमध्ये, त्याला काही लिमिटेशन्स आहेत आणि ते लिमिटेशन्स काय आहेत हे सेक्शन 7 मध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, आणखी एक महत्वाची बाब तुमच्या निदर्शनास आणून देतो की जे आपण सेक्शन 7 बघतो हे एक सेपरेट सेक्शन गव्हर्नमेंटने क्रिएट केलेलं आहे. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन मध्ये त्यांनी टाकलेलं नाहीये सप्लायचं मिनिंग. ह्याचं रिझन काय असू शकतं, याचं काय कारण असू शकतं, जर तुम्ही बघाल की सेक्शन 7 ज्यावेळेस आपण क्रिएट केला याचं एक रिझन जे मेजर असू शकतं की इंडियामध्ये पहिल्यांदा आपण एक पूर्ण सप्लाय चेन व टॅक्स लावत आहेत. म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात, ट्रेडर आहात, सर्व्हिस प्रोव्हायडर आहात, तुमचं नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी काही पण असू शकते, तुम्ही इम्पोर्टर आणि सेलर आहात, म्हणजे व्हॉट एव्हर यू डू, पण तुम्हाला जीएसटी पे करावा लागतो, बरोबर आहे. तर यामध्ये गव्हर्नमेंटला लक्षात आलं की सप्लाय ह्या वर्डवर आपण पहिल्यांदा भर देतोय आणि सप्लायवर आपण सगळ्यांना टॅक्स पे करायला लावणार आहेत. त्यामुळे या वर्डला एक स्पेसिफिक सेक्शन देणं जरुरी आहे, त्याचा स्पेसिफिक ड्यू इम्पॉर्टन्स त्याला भेटला पाहिजे. म्हणून आम्हाला असं वाटतं की सेक्शन 7 म्हणून एक सेपरेट सेक्शन गव्हर्नमेंटने क्रिएट केलंय, बरोबर. आणि त्याच्यानंतर आता आपण बघून घेऊ सेक्शन 7 काय म्हणतं. तर सेक्शन 7 ॲज वी सेड इट इज टॉकिंग अबाउट स्कोप ऑफ सप्लाय. त्याच्यामधूनच आपल्याला लक्षात येतं की सप्लायला एक लिमिटेड स्कोप आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, आता आपण लँग्वेज समजून घेऊ की सेक्शन 7 काय टॅक्स करतं. तर मित्रांनो, सेक्शन 7 मध्ये वेगवेगळे सब क्लॉजेस आहेत, तुमच्या समोरच आहे. सब क्लॉज 1 आहे, सब क्लॉज 1A आहे, आणखी सब क्लॉज 2 सुद्धा आहे, बरोबर. तर आपण पहिल्यांदा सब क्लॉज 1 समजून घेऊ आणि सब क्लॉज 1 मधला सुद्धा पहिला जो ए क्लॉज आहे तेवढा फक्त आपण समजून घेऊ.
कारण की हा सेक्शन 7 जो आहे हा भरपूर मोठा सेक्शन आहे. तर सेक्शन 7 स्कोप ऑफ सप्लाय सब क्लॉज 1 हाऊ इट रीड इट सेज फॉर द पर्पज ऑफ धिस ऍक्ट. म्हणजे जी सप्लायचा जो मिनिंग आहे हा फक्त जीएसटी ऍक्टच्या पुरताच मर्यादित आहे. तुमच्या फायनान्शियल्समध्ये त्याचा काहीही इम्प्लिकेशन नाही. जर एखादं ट्रान्झॅक्शन तुमच्या इन्कम टॅक्स ऍक्टसाठी किंवा फायनान्शियलसाठी जर त्याचा अर्थ सेल होत असेल किंवा ते सप्लाय होत नसेल क्वालिफाय, तर ते त्या त्या ऍक्टमध्ये तुम्हाला बघावं लागेल. ऍज पर जीएसटी ऍक्ट इज कन्सर्न, जीएसटी ऍक्टच्या संदर्भामध्ये तुम्हाला सेक्शन 7 बघावं लागेल. पण ऍट द सेम टाइम जर एखादं ट्रान्झॅक्शन सप्लाय म्हणून क्वालिफाय झालं जीएसटी ऍक्टमध्ये, तर त्याचा जो अर्थ आहे तो फक्त जीएसटी लॉच्या संदर्भापुरताच मर्यादित आहे. त्याचा अर्थ आपल्याला पुढच्या दुसऱ्या लॉज मध्ये घेऊन जायची गरज नाही. हे पहिल्यांदा आपल्याला क्लॅरिफाय केलेलं आहे जीएसटी लॉ मध्ये, कारण की तिथे स्पेसिफिकली लिहिलेलं आहे फॉर द पर्पज ऑफ धिस ऍक्ट. त्यानंतर ते सांगतात द एक्सप्रेशन सप्लाय इन्क्लूड्स. म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याला सांगत नाहीये की सप्लायचा अर्थ काय आहे. ते काय म्हणते सप्लाय इन्क्लूड्स, म्हणजे सप्लायमध्ये काही गोष्टी इन्क्लूड होतात. आणि ए, बी आणि सी अशा 3 क्लॉजेस त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण ए क्लॉज बघू. इट सेज ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय. म्हणजे ते आपल्याला सांगतात की वेगवेगळ्या फॉर्मचे सप्लाय असू शकतात, बरोबर आहे, किंवा सप्लायचे वेगवेगळे फॉर्म असू शकतात. आणि जेवढे पण फॉर्म्स आहेत सप्लायचे हे सगळे काही सप्लायमध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की माणूस कसा असतो, तर तुम्ही मला उत्तर देताय माणसं म्हणजे सगळ्या प्रकारचे माणसं, बरोबर. आता ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलंय का तुम्ही मला आणखी कन्फ्युज केलंय? कारण की त्याच्यातून माणसाचं डेफिनेशन किंवा माणूस काय आहे हे मला कळालंच नाही. कारण की माणूस म्हणजे काय हे जनरली जर कोणी विचारलं तर आपण काय सांगायला पाहिजे की 2 हात आहेत, त्याला 2 पाय आहेत, बरोबर आहे. असं एक आपण काहीतरी उत्तर देऊ शकतो. पण जीएसटी लॉ मध्ये ज्यावेळेस सप्लायचा अर्थ विचारला तर तिथं आपल्याला सप्लायचा अर्थ नाही सांगितलेला. तिथे काय सांगितलं, सप्लाय इन्क्लूड्स ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय, म्हणजे सगळ्या प्रकारचे सप्लाय त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर तुम्ही नेक्स्ट प्रश्न विचाराल की सगळ्या प्रकारचे म्हणजे किती प्रकारचे सप्लाय असतात, बरोबर आहे, आणि सप्लाय असतो तरी काय. तर त्या संदर्भामध्ये जीएसटीचा जो सब क्लॉज 1 आहे त्याच्यामधला जो एक क्लॉज आहे जो आता आपण वाचत आहे त्यामध्ये त्यांनी काही इंडिकेशन दिलेले आहेत की सप्लाय कशा प्रकारचे असतात. तर चला समजून घेऊ आपण. तर ते म्हणतात ऑल फॉर्म सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस आर बोथ सच ॲज. म्हणजे त्यांनी आपल्याला इंडिकेशन दिलेलं आहे की सप्लाय अशा प्रकारचे असतात. तर कशा, तर लेट्स अंडरस्टँड. तर त्यांनी सांगितलं सेल हा एक सप्लायचा फॉर्म आहे. ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लीज, लायसन्स, रेंटल अँड डिस्पोजल, अशा प्रकारे त्यांनी 8 वर्ड्स वापरलेले आहेत, बरोबर आहे. आणि प्लीज नोट करा हे 8च्या 8 वर्ड जे आहेत हे जीएसटी लॉ मध्ये डिफाईन नाही केलेले. जीएसटी लॉ मध्ये हे नाही सांगितलंय की सेल म्हणजे काय, ट्रान्सफर म्हणजे काय, बार्टर म्हणजे काय, एक्सचेंज म्हणजे काय, लीज म्हणजे, लायसन्स म्हणजे, रेंटल म्हणजे, डिस्पोजल म्हणजे काय, ते हे सांगितलेलंच नाही आहे. फक्त आपल्याला सांगितलंय की सप्लाय कसा असतो, तर सप्लाय या 8 वर्डच्या आसपास किंवा असा दिसणारा असू शकतो. म्हणजे तुम्हाला ज्याही वेळेस आता अंडरस्टँड करायचंय की एखादं ट्रान्झॅक्शन सप्लाय होतं का नाही, तर तुम्ही जनरली काय करायला पाहिजे हे समजून घ्यायला पाहिजे की जे 8 वर्ड्स आहेत या 8 वर्डच्या सिमिलर सप्लाय आहे का. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, एखादा पर्सन जो आहे, तर फॉर एक्झाम्पल ॲज अ चार्टर्ड अकाउंटन्सी फर्म, सीए फर्म, आम्ही ज्यावेळेस ॲडवायझरी देतो तर ती ॲडवायझरी सर्व्हिस ह्या 8 ऍक्टिव्हिटीमध्ये कव्हर होईल का. तसं बघायला गेलं तर ॲज अ प्रोफेशनल ज्यावेळेस कोणी आम्हाला ॲडवाइस विचारतं, ज्यावेळेस आम्ही ऑडिट करतो कोणाचं जीएसटीचं किंवा रिटर्नशिप करतो जीएसटीची, तर तिथं आम्ही आमचं सेल करतो का, काही आम्ही सर्व्हिस सेल करतोय का, नाही, आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, बरोबर आहे. आम्ही सर्व्हिस ट्रान्सफर करतोय का, बार्टर करतोय का, एक्सचेंज करतोय का, लायसन्स करतोय का, लीज करतोय का सर्व्हिस, डिस्पोज करतोय का सर्व्हिस. तर तुम्ही असे प्रश्न विचारता लक्षात येईल की सर्व्हिस या वर्ड सोबत कधीही 8 वर्ड अटॅच नसतात. रादर सर्व्हिसला आपण म्हणतो प्रोव्हिजन ऑफ अ सर्व्हिस. अनफॉर्च्युनेटली या 8 वर्ड्स मध्ये प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस हा वर्ड इन्क्लुडेड नाही आहे, बरोबर आहे. सर्व्हिस हा वर्ड लिहिलेला आहे, सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस आर बोथ, पण सच ॲज नंतर जे 8 वर्ड येतात त्याच्यामध्ये प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस हा वर्ड नाही लिहिलेला. तरी सुद्धा तो वर्ड सेलच्या सिमिलर असल्यामुळे, कारण की तुम्ही सेल ऑफ गुड्स करता आणि सिमिलरली तुम्ही प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस करता, म्हणून आपण म्हणू शकतो की प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस सुद्धा ह्या 8 वर्डच्या सिमिलर असल्यामुळे ही कव्हर होईल आणि त्यावर आपल्याला जीएसटी भरावा लागेल जर त्या पर्सनचं इन्कम हे थ्रेशोल्डच्या वर असेल तर. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की जे 8 वर्ड्स आणि त्याचा अर्थ काय. आता प्लीज नोट करा, सप्लाय
हे जे आहे सप्लाय इन्क्लुड्स ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय, बरोबर. त्याच्यानंतर 8 वर्ड आलेले आहेत. पण आता आणखी एक महत्वाचं वर्ड आहे जीएसटी लॉ मध्ये, ते लिहिलेलं आहे की मेड ऑर ऍग्री टू बी मेड फॉर अ कन्सिडरेशन. म्हणजे जीएसटी त्याच वेळेस अप्लिकेबल होईल, जीएसटी हा त्याच वेळेस अप्लिकेबल होईल ज्या वेळेस हे ट्रान्झॅक्शन जे आहे हे फॉर अ कन्सिडरेशन असेल, बरोबर आहे. जर एखादा ट्रान्झॅक्शन तुम्ही विदाऊट कन्सिडरेशन केलं तर त्यावर जीएसटी लागणार नाही. म्हणजे जर मी एखादं लेक्चर कोणासाठी घेतलं फ्रीमध्ये, आम्ही काहीही अमाऊंट त्यांना चार्ज नाही केली, तर त्यावर जीएसटी लागणार नाही. पण तेच आम्ही लेक्चर एखाद्या कोणत्या कंपनीसाठी घेतलं, त्यांना आम्ही एक एक्सवायझी अमाऊंट चार्ज केली, तर त्यावर जीएसटी लागेल. तर मित्रांनो प्लीज नोट करा की टिपिकली ॲज अ थंब रूल सप्लाय विदाऊट कन्सिडरेशन इज नॉट सब्जेक्ट टू जीएसटी, असं आपण म्हणू शकतो. पण या एक आणखी गोष्ट तुम्ही लक्षात घेणं जरुरी आहे की जर रिलेटेड पार्टी सोबत ट्रान्झॅक्शन असेल तर इव्हन सप्लाय विदाऊट ट्रान्झॅक्शन कॅन ऑल्सो बी सब्जेक्टेड टू जीएसटी. म्हणजे आपल्याला बघावं लागेल की रिलेटेड पार्टी सोबत ट्रान्झॅक्शन आहे का अनरिलेटेड पार्टी सोबत ट्रान्झॅक्शन असेल, कन्सिडरेशन जर तुम्ही चार्ज नाही केलं तर त्यावर जीएसटी लागत नाही. हे स्पेसिफिकली 7(1)A मधून आपण अंडरस्टँड करू शकतो. तर आतापर्यंत आपण सप्लायसाठी काय काय जीएसटीच्या सप्लायच्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आस्पेक्ट बघितले. एक, देअर शुड बी सप्लाय. सप्लाय शुड बी सिमिलर टू सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज वगैरे, करेक्ट. त्यानंतर बघितलं की सप्लाय शुड बी फॉर अ कन्सिडरेशन, करेक्ट. आणि त्यानंतर आणखी एक महत्वाचा वर्ड आहे तो म्हणजे इट शुड बी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ युअर बिझनेस. म्हणजे काय, एखादं जे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लाय त्याच वेळेस क्वालिफाय होईल ज्या वेळेस देर इज अ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ, करेक्ट. इट शुड बी फॉर अ कन्सिडरेशन. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे इट शुड बी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. या 4 गोष्टी फुलफिल झाल्या तरच जीएसटी अप्लिकेबल होईल, अदरवाईज होणार नाही. तर आता आपण पुढे आणखी काही याच्यामध्ये डिटेल स्लाइड्स मध्ये समजून घेऊ की सप्लाय मध्ये जे बेसिक पॉइंट्स आहेत, करेक्ट, त्याचा अर्थ काय काय होतो. तर मित्रांनो जसं आपण बघितलं, जो पहिला आपण वर्ड बघितला सप्लाय, ज्यावेळेस आपण बघितलं सप्लाय हा जो वर्ड आहे हा जीएसटी लॉ मध्ये डिफाईन्ड आहे, पण तो लिमिटेड वेने डिफाईन केलेला आहे. त्यांनी लिमिटेड वेने कसा डिफाईन केलेला आहे, त्यांनी फक्त सांगितलं सप्लाय इन्क्लुड्स, करेक्ट. यामध्ये एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल जर तुम्ही एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्स मध्ये सुद्धा काम केलेलं असेल तर, आणि ती म्हणजे ही की एक्साइज लॉ मध्ये एक स्पेसिफिक डीमिंग फिक्शन होतं. म्हणजे काही काही ऍक्टिव्हिटीला स्पेसिफिकली सांगितलं होतं की या ऍक्टिव्हिटी डीम्ड मॅन्युफॅक्चर आहेत म्हणून, किंवा काही काही ज्या सेलच्या ऍक्टिव्हिटी होत्या जसं वॅट लॉ मध्ये यांना स्पेसिफिकली डीम्ड सेल म्हणलं होतं. तुम्हाला कल्पना असेल आर्टिकल 366(29)A जो होता कॉन्स्टिट्यूशनचा, यामध्ये स्पेसिफिकली 6 ऍक्टिव्हिटींना स्पेसिफिकली डीम्ड सेल म्हणलं होतं. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स लॉ मध्ये सुद्धा म्हणजे फायनान्स ऍक्ट 1994 मध्ये स्पेसिफिकली डिक्लेअर्ड सर्व्हिस नावाचं एक स्पेसिफिक सेक्शन होतं, सेक्शन 66E. पण जर तुम्ही जीएसटी लॉ बघाल तर जीएसटी लॉ मध्ये डीमिंग सेक्शन काहीही नाही आहे. म्हणजे कुठेही नाही सांगितलेलं की सप्लाय विल बी, यानी की दिस ट्रान्झॅक्शन विल बी डीम्ड ॲज अ सप्लाय. जे आपण शेड्यूल 2 म्हणून भरपूर जण रेफर करतात की शेड्यूल 2 हे जे शेड्यूल आहे त्यामध्ये सर्व्हिसेसला डीम केलेलं आहे. तर मित्रांनो प्लीज समजून घ्या की शेड्यूल 2 बद्दल गव्हर्नमेंटनं स्वतः क्लॅरिफाय केलेलं आहे. ज्यावेळेस शेड्यूल 2 मध्ये अमेंडमेंट आणली होती 1 फेब्रुवारी 2019ला, त्यावेळेस त्यांनी स्पेसिफिकली क्लॅरिफाय केलं की शेड्यूल 2 हे क्लासिफिकेशनचं शेड्यूल आहे. जे शेड्यूल 2 सेक्शन 7ला आहे किंवा जीएसटी ऍक्ट मध्ये जे शेड्यूल 2 आहे ते फक्त क्लासिफिकेशन पर्पजसाठी आहे. म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन जर गुड्स किंवा सर्व्हिस किंवा बोथ म्हणून क्वालिफाय झालं तर तुम्हाला जर बघायचं असेल की ते गुड्स म्हणून टॅक्स भरू का सर्व्हिस म्हणून, तर तेवढ्या पर्पजसाठी तुम्ही फक्त शेड्यूल 2 बघायचं, दॅट्स इट. पण एखादं ट्रान्झॅक्शन सप्लाय म्हणून क्वालिफाय होतं का नाही याच्यासाठी आपल्याला शेड्यूल 2 बघायची गरज नाही. तसं स्पेसिफिकली आधीच्या ऍक्टमध्ये होतं. जसं आपण म्हणलं की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये डीम मॅन्युफॅक्चर होतं, सेलमध्ये डीम सेल नावाचा कन्सेप्ट होता, सर्व्हिस टॅक्स मध्ये डीम सर्व्हिस नावाचा कन्सेप्ट होता. पण जीएसटी लॉ मध्ये असा कोणताही कन्सेप्ट नाही आहे. त्यामुळे नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये ह्या पर्टिक्युलर पॉइंटवर डिस्कशन डिबेट होईल की एखादी ऍक्टिव्हिटी ही खरंच सप्लाय आहे का नाही, कारण की डीमिंग सेक्शन मध्ये तर काहीही कव्हर्ड नाही आहे. त्यामुळे भरपूर जण हा आर्ग्युमेंट घेऊ शकतात की माझी ऍक्टिव्हिटी सप्लाय क्वालिफाय होत नाही, आणि ऑलरेडी असे काही आर्ग्युमेंट घेतलेले सुद्धा आहेत आणि आपण ते आता डिस्कस करू. पण त्याच्या आधी एक बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की आर्टिकल 366(29)A
हे जे सेक्शन, हे जे आर्टिकल आहे, यामध्ये डीम सेलचा कन्सेप्ट कव्हर्ड होता, बरोबर आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये. त्यामध्ये पहिला क्लॉज आपण रीड करू आणि त्याच्यानंतर आपण त्या केस लॉवर जाऊ. तर पहिला क्लॉज कसा रीड करतो? इट इन्क्लूड्स, म्हणजे अ टॅक्स ऑन सेल ऑर परचेस ऑफ गुड्स इन्क्लूड्स अ टॅक्स ऑन ट्रान्सफर, कॉमा, अदरवाइज दॅन इन पर्स्युअन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे विदाउट कॉन्ट्रॅक्ट सुद्धा एखादं ट्रान्सफर झालं, कशाचं ट्रान्सफर? ऑफ प्रॉपर्टी इन एनी गुड्स फॉर कॅश, डेफर्ड पेमेंट ऑर अदर व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. म्हणजे जो सेल ट्रान्झॅक्शन आहे, हा टिपिकली सेल ट्रान्झॅक्शन कॉन्ट्रॅक्टच्या नंतरच एंटर होतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही करता, नंतर तुम्ही सेल करता. तर टिपिकली असं काही जजमेंटमध्ये म्हणलं होतं की जर एखादा सेल विदाउट कॉन्ट्रॅक्ट जर झाला, एखादं ट्रान्झॅक्शन विदाउट कॉन्ट्रॅक्ट झालं, तर त्याला सेल म्हणलं जाणार नाही आणि त्यावर सेल टॅक्स लागणार नाही, असे काही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट होते. तर त्याला ओव्हररूल करण्यासाठी आर्टिकल 366(29)A मध्ये 6 सब क्लॉज टाकले होते. त्याच्यामधला पहिला सब क्लॉज मध्ये म्हणलं होतं की इन सर्टन केसेस ट्रान्सफर otherwise than in pursuance of a contract will also be considered as a transaction of sale आणि त्यावर डीम सेल म्हणून व्हॅट भरावा लागेल. करेक्ट. तर या स्पेसिफिक क्लॉजमुळे भरपूर सारे जे इश्यूज होते, टेक्निकल इश्यूज होते, ते ऍड्रेस झाले. पण आता तुम्हाला लक्षात येईल की जीएसटी मध्ये असा स्पेसिफिक क्लॉज नाही. त्यामुळे आता सध्या काय झालं की एक बॉम्बे हायकोर्टापुढे असा सिमिलर एक इश्यू आला. त्यामध्ये मी तुम्हाला फॅक्ट शेअर करतो की एका पर्सनची प्रॉपर्टी होती आणि ती कमर्शियल प्रॉपर्टी होती, पण ती एका टेनंटनं इलिगली ऑक्युपाय केली, असं त्या प्रॉपर्टी ओनरचं म्हणणं होतं. तर मॅटर हायकोर्टापुढे गेला आणि जी प्रॉपर्टीचा रेंट होता, हा काही पर मंथ लॅक्समध्ये होता. म्हणजे पर ॲनम नक्कीच त्याची अमाऊंट जी थ्रेशोल्डच्या वर होती. तर इश्यू काय झाला की हायकोर्टानं म्हणलं की जोपर्यंत हा मॅटर हायकोर्टात पेंडिंग आहे, तोपर्यंत जो पर्सन आहे ज्यांनी प्रॉपर्टी सध्या ऑक्युपाय केलेली आहे, त्यांनी एक पर्टिक्युलर अमाऊंट, आपण अज्युम करू 5 लाख पर मंथ, ही त्यांनी 5 लाख पर मंथ हे डॅमेज म्हणून किंवा पेनल्टी म्हणून प्रॉपर्टी ओनरला द्यायला पाहिजे. कारण की जोपर्यंत मॅटर क्लिअर होत नाही की प्रॉपर्टीचा ओनर कोण आहे, तोपर्यंत हा जो टेनंट आहे यांनी रेंट अमाऊंट ही प्रॉपर्टी ओनरला द्यायला पाहिजे. मग नेक्स्ट क्वेश्चन आला की कमर्शियल प्रॉपर्टी आहे, रेंट पण भरपूर मोठा आहे, तर या अमाऊंटवर जीएसटी अप्लिकेबल होईल का नाही. या कंटेक्समध्ये परत मॅटर बॉम्बे हायकोर्टापुढे ज्यावेळेस गेला, तर बॉम्बे हायकोर्टानं क्लॅरिफाय केलं की जे अमाऊंट आम्ही सांगतोय की जी त्या टेनंटनं द्यायला पाहिजे प्रॉपर्टी ओनरला, ही जी अमाऊंट आहे ही बेसिकली आपण रेंट नाही म्हणू शकत. कारण की त्या टेनंटनं इलिगल ऑक्युपाय केलेली आहे प्रॉपर्टी, असं प्रॉपर्टी ओनरचं म्हणणं आहे. तर ज्यावेळेस इलिगल ऑक्युपेशनसाठी आपण काही अमाऊंट पे करतोय प्रॉपर्टी ओनरला, त्याला मॅक्झिमम तुम्ही डॅमेजेस म्हणू शकता किंवा पेनल्टी म्हणू शकता. इट इज नॉट अ कन्सिडरेशन, इट इज नॉट अ कन्सिडरेशन. आणि प्लीज नोट करा, जीएसटी मध्ये जीएसटी कधी लागतो? व्हेन देर इज अ सप्लाय फॉर कन्सिडरेशन. म्हणजे जर तुम्ही काही सप्लाय केला, बरोबर आहे, फॉर कन्सिडरेशन, तर जीएसटी लागतो. जर एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये, जसं आपण आता एक्झाम्पल घेतलं की कन्सिडरेशन आहे, पण तो प्रॉपर्टी ओनर जो आहे त्याची इच्छा आहे का प्रॉपर्टी रेंटवर द्यायची, त्याला वाटतंय का त्या पर्सन कंटिन्यू करा म्हणून ती प्रॉपर्टीचे प्रिमायसेस, कारण की तो स्वतः त्यांनी हायकोर्टात केस टाकलेली आहे की या पर्सनने इलिगली ऑक्युपाय केलेली आहे माझी प्रॉपर्टी. तर जर ते फॅक्ट बघितले आपण आणि त्या कंटेक्समध्ये जर बघितलं, तर लक्षात येईल की इट इज नॉट अ सप्लाय फॉर कन्सिडरेशन. म्हणजे जी प्रॉपर्टी रेंटवर नाही दिलेली, जर त्या माणसानं, ज्या प्रॉपर्टी ओनरनं रेंटवर दिली प्रॉपर्टी, त्याचा रेंट भेटला, त्यावर जीएसटी लागेल कारण की कमर्शियल प्रॉपर्टी आहे. पण या करंट केसमध्ये जर आपण बघितलं, इलिगल ऑक्युपेशनचा विषय होता, म्हणून हायकोर्टानं क्वालिफाय केलं, स्पेसिफिकली मेन्शन केलं, अशा ट्रान्झॅक्शन मध्ये हे इलिगल ऑक्युपेशनसाठी जे अमाऊंट आहे, डॅमेजेस पेनल्टी म्हणू शकता, पण याला आपण सप्लाय फॉर कन्सिडरेशन म्हणू शकत नाही आणि त्यामुळे त्यावर जीएसटी लागणार नाही. तर मित्रांनो, समजून घ्या की प्रत्येक ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये कन्सिडरेशन इन्व्हॉल्ड आहे त्याच्यावर जीएसटी लागतोच असं बिलकुल नाही, बरोबर. आणि हे या जजमेंटनं स्पेसिफिकली क्वालिफाय किंवा स्पेसिफाय पण केलेलं आहे. ह्या जजमेंटचं नाव आहे बाई मामूबाई ट्रस्ट. तर नक्कीच तुम्ही गुगलवरून सुद्धा हे डाउनलोड करू शकता, जजमेंट अवेलेबल आहे. आणि ॲट द सेम टाइम हे जे आम्ही पॉईंट हायलाईट केलेलं आहे, या पॉईंटवरून म्हणजे रिलेव्हंट पॅराग्राफ आम्ही शेअर केलेला आहे, त्यावरून सुद्धा तुम्हाला कल्पना येईल की बॉम्बे हायकोर्टाने अप्रोप्रिएटली मेन्शन केलेलं आहे की जीएसटी हा फक्त सप्लाय फॉर कन्सिडरेशन ट्रान्झॅक्शनवरच लागेल. जिथं इलिगल ऑक्युपेशन आहे, डॅमेजेस पेनल्टी असेल, तिथं हा व्ह्यू घेतला जाऊ शकतो. बेस्ड ऑन धिस जजमेंट द जीएसटी अप्लिकेबल होणार नाही. पण मित्रांनो, प्रत्येक ट्रान्झॅक्शन डॅमेज पेनल्टीचं याच्यावर जीएसटी लागणार नाही असं पण आपण म्हणू शकत नाही. आपण प्रॉपरली फॅक्ट्स बघून या जजमेंट मधला जे लॉ त्यांनी हायकोर्टाने
शेअर केलेला आहे तो अंडरस्टँड करूनच आपण फायनल व्ह्यू घ्यायला पाहिजे. तर आता आपण मित्रांनो सप्लाय वर्डवर डिस्कस करताय, करेक्ट. आतापर्यंत आपण टिपिकली बघितलं की सप्लाय फॉर कन्सिडरेशनवर जीएसटी पे करावा लागतो, पण ऍट द सेम टाइम आपण एक केस बघितली ज्याच्यामध्ये सांगितलंय की इलिगल ऑक्युपेशनसाठी जर तुम्ही अमाऊंट पे करत असाल तर त्या रेंट अमाऊंटवर जी तुम्हाला भेटते त्या इन्कमवर जीएसटी पे करायची गरज नाही. सिमिलरली आणखी काही केस लॉज आहेत, ऍडव्हान्स रुलिंग आहेत, ज्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की या ट्रान्झॅक्शनमध्ये जीएसटी लागणार नाही, ह्या ट्रान्झॅक्शन्सला आपण सप्लाय म्हणायची गरज नाही. तर कोणतं ट्रान्झॅक्शन आहे, तर तुम्हाला कल्पना असेल की काही जे फॉरेन कंपनी असतात त्यांचं हेड ऑफिस आउट ऑफ कंट्री असतं, बरोबर आहे. म्हणजे त्या US मध्ये, UK मध्ये, रशियामध्ये ह्या कंपन्या इनकॉर्पोरेट असतात, पण त्यांना इंडियामध्ये एक लायझन ऑफिस किंवा कनेक्शन ऑफिस हे ओपन करायचं असतं. आणि हे लायझन ऑफिस किंवा कनेक्शन ऑफिस ओपन करण्यासाठी RBI जनरली परमिशन देतं. तर काय होतं की ज्यावेळेस लायझन ऑफिस ओपन करतात, ही वेगळी कंपनी नसते, यांना फक्त ब्रांच ऑफिस म्हणून ऑपरेट करायची मुभा किंवा परमिशन दिलेली असते. तर ज्यावेळेस RBI अशी परमिशन देते तर हे कंपन्या ज्या असतात फॉरेनच्या ह्या इंडियामध्ये ब्रांच ऑफिस किंवा लायझन ऑफिस ओपन करतात. आणि हे लायझन ऑफिस फक्त जो इंडियन कस्टमर आहे आणि जो फॉरेन त्यांचा पॅरेंट कंपनी आहे त्यांना कनेक्ट करून देतं. एवढंच लायझन ऑफिसचं काम असतं. लायझन ऑफिस कधी काही गुड्स सेल नाही करत किंवा सर्व्हिस सेल नाही करत. त्यांचं फक्त काम आहे की त्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट जे आहेत ते इंडियन कस्टमर तसे आयडेंटिफाय करणं आणि त्या इंडियन कस्टमरला फॉरेन जी आपली पॅरेंट कंपनी आहे त्यांच्याशी कनेक्ट करून देणं. मग ते लोक निगोशिएट करतात आणि डायरेक्टली ते गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करतात. तर या कंटेक्समध्ये काय होतं की लायझन ऑफिस इंडियामध्ये ओपन केल्यानंतर लायझन ऑफिसला महिन्याचा रेंट असतो, इथले लोक असतात जे सॅलरीवर काम करतात, तर या सगळ्या लोकांचा पगार वगैरे सुद्धा प्रोसेस करावा लागतो, बरोबर आहे. ते लायझन ऑफिसला इन्कम तर काहीच नाही, कारण की लायझन ऑफिस काही विकत नाहीये. तर लायझन ऑफिसचा सर्व खर्च हा हेड ऑफिस हे करतं. म्हणजे हेड ऑफिस एक पर्टिक्युलर अमाऊंट पर मंथ ट्रान्सफर करतं. तर प्रश्न असा होता की फॉरेन मधून पैसे तर लायझन ऑफिसच्या अकाउंटला येतात 10 लाख रुपये पर मंथ समजा किंवा 15 लाख रुपये, तर या अमाऊंटवर जीएसटी येईल का नाही. या कंटेक्समध्ये ज्यावेळेस ऍडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीकडे प्रश्न विचारला गेला टॅकोमध्ये किंवा हबुपामध्ये, तर त्या ऍडव्हान्स रुलिंगमध्ये स्पेसिफिकली क्वालिफाय किंवा क्लासिफाय किंवा मेन्शन केलं की जे लायझन ऑफिसचे इन्कम आहे त्याला आपण मॅक्झिमम रिएम्बर्समेंट म्हणू शकतो. आणि जे अमाऊंट जे कन्सिडरेशन किंवा जे पैसे भेटतात ते कन्सिडरेशन त्याला म्हणू शकत नाही, ते फक्त रिएम्बर्समेंट ऑफ अमाऊंट आहे, बरोबर आहे. आणि हे जे ट्रान्झॅक्शन होते लायझन ऑफिस जे काम करतंय त्याला आपण सप्लाय सुद्धा म्हणायची गरज नाही, असं काही ऍडव्हान्स रुलिंग मध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलंय. तर मित्रांनो, आता आपण तुम्ही लक्षात आला असेल की बाई माबूबाई ट्रस्टमध्ये इलिगल ऑक्युपेशनसाठी जे अमाऊंट भेटते त्याच्यावर जीएसटी नाही आहे. सेकंड आपण आता पण केस लॉज बघितल्या किंवा ऍडव्हान्स रुलिंग बघितल्या, त्यामध्ये लायझन ऑफिसचं जे इन्कम आहे त्यावर सुद्धा जीएसटी नाही आहे, असं स्पेसिफिकली काही ऍडव्हान्स रुलिंग मध्ये लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण तिसरा किंवा नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात घेऊ. जसं आपण म्हणलं की सप्लाय फॉर कन्सिडरेशन, म्हणजे जीएसटी कधी लागतो, व्हेन देर इज अ सप्लाय फॉर कन्सिडरेशन. तर भरपूरदा हा विषय निघतो की कन्सिडरेशन या अर्थ कसा घ्यायचा आपण, बरोबर आहे. कारण तुम्हाला कल्पना असेल की आता आपण एक एक्झाम्पल घेतलं, अमिताभ बच्चन आहे किंवा शाहरुख खान आहे, आमिर खान आहे, ह्या ऍक्टर्सला, करेक्ट, या ऍक्टर्सला भरपूरदा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड भेटतात. आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डमध्ये त्यांना भरपूर सारी अमाऊंट भेटते, म्हणजे कधी 50 लाख रुपये, 1 करोड रुपये अशी अमाऊंट भेटू शकते. तर प्रश्न असा येतो की या ऍक्टर्सला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणून 1 करोड रुपये भेटले, तर त्या 1 करोडवर त्यांनी जीएसटी भरायचा का नाही. कारण की समजा अमिताभ बच्चननं किंवा शाहरुख खाननं किंवा आमिर खाननं ज्यावेळेस एखाद्या मूवीमध्ये ऍक्टिंग केली आणि त्या मूवीमध्ये ऍक्टिंग केल्यामुळे त्यांना जर 1 करोड रुपये भेटले, तर जीएसटी येणार का नाही, हा पहिला प्रश्न. तर तिथं प्रश्नाचं उत्तर मला वाटतं सर्वांकडेच आहे की इट इज सप्लाय, दे आर ऍक्टिंग इन द मूवी फॉर कन्सिडरेशन, वन कॅन से जीएसटी इज पेएबल, बरोबर आहे. पण लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मध्ये त्यांनी काही सप्लाय केलेलं आहे का, कन्सिडरेशन त्यांना भेटलंय पण त्यांनी काही सप्लाय केलाय का. तर प्रॅक्टिकली आपण म्हणू शकतो की काहीही सप्लाय नाही. त्यामुळे आपण असा व्ह्यू घेऊ शकतो की जिथे पण हे असे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड वगैरे अशा प्रकारचे इन्कम असतं तिथे जीएसटी येणार नाही. सिमिलरली तुम्ही बघत असाल की भरपूर सारे तुम्ही न्यूजमध्ये पण वाचला असेल की एखादा ऍक्टर ऍक्ट्रेस यांचं ज्यावेळेस डिवोर्स होतो, बरोबर आहे, तर एक सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ मनी म्हणजे हंड्रेड्स ऑफ करोड मध्ये डिवोर्स अलिमनी म्हणून दिली जाते.
तर डिवोर्स अलिमनी ज्यावेळेस त्या फिमेलला किंवा त्या बाईला भेटते, तर त्या अमाऊंटवर, आणि ते अमाऊंट हंड्रेड्स ऑफ करोड आहे, त्यावर जीएसटी भरायची गरज आहे का, हा प्रश्न येऊ शकतो. आणि इज देअर अ सप्लाय फॉर कन्सिडरेशन, कन्सिडरेशन तर आहे, पण असं म्हणणार का आपण की पैसे भेटणार होते म्हणून डिवोर्स घेतला, तर प्रॅक्टिकली नक्कीच नाही. तर त्यामुळे इव्हन डिवोर्स अलिमनीवर सुद्धा जीएसटी नाही लागू शकत. सिमिलरली जर तुम्ही कन्सिडरेशनचा अर्थ आणखी समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर सध्या कोविड-19 मध्ये तुम्हाला कल्पनाच असेल की भरपूर साऱ्या इन्स्टिट्यूट्सला, मेडिकल इन्स्टिट्यूटला ग्रांट देत आहेत भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या, की तुम्ही कोविडवर काहीतरी औषध काढा. कोणत्या मेडिकल इन्स्टिट्यूटला 1 करोड भेटत आहेत, कोणाला 5 करोड, कोणाला 10 करोड, जे काही अमाऊंट आहे. तर प्रश्न असा येतो की हे जे मेडिकल इन्स्टिट्यूट आहेत, यांना 1 करोड, 10 करोड, 5 करोड जी काही अमाऊंट एक भेटत आहे, ही कशासाठी भेटत आहे? रिसर्च करण्यासाठी. तर आपण असं म्हणू का की बाबा यांना रिसर्चसाठी जे पैसे भेटत आहेत त्यावर जीएसटी लागेल का? कारण की दे आर डुईंग रिसर्च फॉर कन्सिडरेशन. तर मित्रांनो प्लीज समजून घ्या की ज्या वेळेस एखादी कंपनी डोनेशन किंवा ग्रांट ही मनी देतं आणि त्या कंपनीला काहीही एक्सपेक्टेशन नाहीये की आम्हाला तुम्ही काहीतरी वापस द्या म्हणून, बरोबर आहे, म्हणजे काही आयपीआर वगैरे जे आहे ते वापस द्यायची काही गरज नाही. असं जर कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल किंवा हे अमाऊंट जे दिलं जाते त्या मेडिकल इन्स्टिट्यूटला, जर ते प्युअर डोनेशन असेल, तर आपण असं म्हणू शकतो की या अमाऊंटवर जे डोनेशन आहे, जे मेडिकल इन्स्टिट्यूटला भेटलेलं आहे, इट इज नॉट अ सप्लाय फॉर कन्सिडरेशन, आणि त्यामुळे त्यावर जीएसटी लागणार नाही. ॲडिशनली मित्रांनो तुम्हाला कल्पना असेलच की भरपूरदा एखादा एम्प्लॉई कोणी कंपनीमधून सोडून जात असतो, करेक्ट? तर तिथं नोटीस पे रिकव्हरी नावाचा कन्सेप्ट आहे. म्हणजे जर त्या पर्सनला 3 महिन्याची ही नोटीस सर्व्ह करायची होती, पण तो पर्सन किंवा एम्प्लॉय म्हणतो की मला लवकर जायचं, मला एकाच महिन्यात सोडून जायचं कंपनी, करेक्ट? तर कंपनी म्हणते नाही बाबा, कमीत कमी 2 महिने तरी कर, 3 महिन्याच्या ऐवजी. पण तो पर्सन म्हणतो नाही, मी एकच महिना करणार. तर कंपनी काय करते मग अशा वेळेसमध्ये? एक नोटीस पे रिकव्हरी म्हणून काही अमाऊंट रिकव्हर करते. तर प्रश्न असा येतो की ज्यावेळेस नोटीस पे रिकव्हर केली जाते त्यावेळेस जीएसटी अप्लिकेबल होतो का नाही? तर मित्रांनो प्लीज नोट करा की जीएसटी मध्ये किंवा जीएसटी लॉ मध्ये तर स्पेसिफिकली या इश्यूवर काही जजमेंट नाही आलेलं, पण सर्व्हिस टॅक्स लॉ मध्ये स्पेसिफिकली या इश्यूवर एक जजमेंट आलेलं आहे, आणि मद्रास हायकोर्टाचं जजमेंट आहे. आणि या हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये हायकोर्टानं स्पेसिफिकली म्हणलेलं आहे की ज्यावेळेस नोटीस पे ही अमाऊंट कंपनी रिकव्हर करते, मे बी 1 लाख रुपये, 2 लाख रुपये त्या एम्प्लॉयकडून रिकव्हर केलेले आहेत, तर त्या कंटेक्समध्ये हायकोर्टानं म्हणलेलं आहे की तिथे कोणची सुद्धा सर्व्हिस ही कंपनी एम्प्लॉईला देत नाही, बरोबर आहे. इट इज जस्ट रादर ही इज बिंग अलाउड टू लिव्ह द कंपनी ॲट द अर्लिएस्ट, बरोबर आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये तो माणूस 1 लाख रुपये देऊन चाललाय किंवा सोडून चाललाय. तर त्या कंटेक्समध्ये हायकोर्टानं म्हणलेलं आहे की सर्व्हिस टॅक्स या अमाऊंटवर लागणार नाही. तर मित्रांनो प्लीज समजून घ्या, सर्व्हिस टॅक्स मध्ये सेक्शन 66E नावाचं स्पेसिफिक सेक्शन होतं ज्याला डिक्लेअर्ड सर्व्हिस म्हणायचे. तरी सुद्धा हायकोर्टाने जजमेंट दिलेलं आहे की सर्व्हिस टॅक्स लागणार नाही. तर समजून घ्या, जीएसटी मध्ये तर डिमिंग सेक्शनच नाही आहे, तर अशा नोटीस पे रिकव्हरीवर जीएसटी लागेल का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि जर हायकोर्टाचं आपण जजमेंट बघितलं तर क्लॅरिटी येईलच की इव्हन जीएसटी मध्ये सुद्धा आपण म्हणू शकता की नोटीस पे रिकव्हरीवर जीएसटी लागणार नाही. तर मित्रांनो चला आपण आता पुढचे पॉइंट डिस्कस करू. तर जसं आतापर्यंत बघितलं की जीएसटी कधी लागतो, वेन देर इज अ सप्लाय फॉर कन्सिडरेशन. आता नेक्स्ट प्रश्न तुमच्या मनात असेल की सप्लाय कशाचा होतो? तर सप्लाय होतो गुड्सचा, सर्व्हिसचा किंवा बोथ, बरोबर आहे. तुम्ही म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस एकत्र देता. तर पहिला प्रश्न तुमच्या मनात येईल की गुड्स म्हणजे काय जीएसटी मध्ये? तर गुड्स हा जो वर्ड आहे हा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये आणि जीएसटी लॉ हा दोन्ही ठिकाणी डिफाईन केलेला आहे. तर गुड्सला डिफाईन कसं केलेलं आहे आपण समजून घेऊ. तर गुड्सचं जे डेफिनेशन आहे हे आर्टिकल 366(12) मध्ये, सब क्लॉज 12 मध्ये कवर्ड आहे. त्यांनी सांगितलेलं आहे गुड्स इन्क्लूड्स, म्हणजे हे इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे. भरपूरदा आमचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस इन्क्लुझिव्ह डेफिनेशन असतं याला आपण इनकन्क्लुझिव्ह डेफिनेशन पण म्हणू शकतो, कारण की त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होणार हे काही क्लॅरिटीच येत नाही, बरोबर. तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला गुड्स बद्दल काय सांगितलेलं आहे? गुड्स इन्क्लूड्स ऑल मटेरियल्स, कमॉडिटीज अँड आर्टिकल्स. म्हणजे मटेरियल सुद्धा वर जीएसटी लागणार असं पण म्हणू शकतो. गुड्सच्या डेफिनेशन मध्ये कव्हर होणार, कमॉडिटी सुद्धा कव्हर होणार आणि आर्टिकल सुद्धा कव्हर होणार. तर मित्रांनो हे झालं कॉन्स्टिट्यूशनचं डेफिनेशन. तर तुम्ही मला जीएसटी ऍक्ट मध्ये सुद्धा त्याचं डेफिनेशन आहे का? तर नक्कीच आहे.
जीएसटी ऍक्ट मध्ये सेक्शन 2 सबक्लॉज 52 मध्ये डेफिनेशन दिलेलं आहे गुड्सचं, आणि ते सिमिलरली आपण म्हणू शकता की वर्डेड आहे, म्हणजे किंवा त्याचा टेक्निकल जे अंडरस्टँडिंग आहे ते सिमिलर आहे जसं कॉन्स्टिट्यूशनचं आहे. तर ते काय म्हणतं आपण समजून घेऊ. तर गुड्स मीन्स, म्हणजे गुड्सला त्याने एक मिनिंग दिलेला आहे. काय म्हणतो, गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी, म्हणजे जी पण मुव्हेबल प्रॉपर्टी आहे त्याला त्यांनी गुड्स म्हणलेलं आहे. अदर दॅन मनी, अदर दॅन मनी म्हणजे मनीचं ट्रान्झॅक्शन असेल तर त्याला, किंवा अँड सेक्युरिटीज, याला नक्कीच गुड्स म्हणल्या जाणार नाही. तर मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी अदर दॅन मनी अँड सेक्युरिटीज, बट इट इन्क्लूड्स ऍक्शनेबल क्लेम, म्हणजे ऍक्शनेबल क्लेम्स इन्क्लुडेड आहेत, कॉमा ग्रोईंग क्रॉप्स, ग्रास अँड थिंग्स अटॅच टू ऑर फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड विच आर अग्रीड टू बी सीवर्ड बिफोर सप्लाय ऑर अंडर कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय. म्हणजे आयडियली किंवा टिपिकली गुड्सच्या डेफिनेशन मध्ये मुव्हेबल प्रॉपर्टीज इन्क्लूड होतात आणि मनी सेक्युरिटीज इन्क्लूड होत नाही, ऍक्शनेबल क्लेम इन्क्लूड होतात, असं आपण समजून घेऊ शकतो. तर मित्रांनो प्लीज नोट करा दॅट गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी, म्हणजे प्रत्येक प्रकारची मुव्हेबल प्रॉपर्टीला गुड्स आपण म्हणू शकतो. तर आता आपण याच्या कंटेक्स्टमध्ये समजून घेऊ की गुड्सचं मिनिंग तर तुम्हाला थोडं ब्रॉडली लक्षात आलंय. गुड्सचा एक्झाम्पल आपण घेऊ, म्हणजे एखादा तुम्ही लॅपटॉप विकत घेतला, मोबाईल विकत घेतला, तर हे सगळे मोबाईल, लॅपटॉप याला आपण मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणू शकतो, म्हणून त्याला आपण ट्रान्झॅक्शन इन गुड्स म्हणू शकतो. पण आता सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात घ्या, सर्व्हिसचा. सर्व्हिसचा अर्थ काय आहे, कारण की जीएसटी कधी लागतो, व्हेन देयर इज अ ट्रान्झॅक्शन इन गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ, बरोबर. तर गुड्सचा अर्थ समजला, आता सर्व्हिसचा अर्थ समजून घेऊ. सर्व्हिसचा अर्थ काय आहे, सर्व्हिस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. तर अनफॉर्च्युनेटली जीएसटी लॉ मध्ये सर्व्हिसचा अर्थ दिलेलाच नाही. त्यांनी काय एक्सप्लेन केलेलं आहे, सर्व्हिस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. तर मित्रांनो आता एवढं ब्रॉड डेफिनेशन असल्यामुळे, भरपूरदा माइंडमध्ये प्रश्न येतो की इवन लँड किंवा प्लॉट ऑफ लँड सुद्धा सर्व्हिसच्या डेफिनेशन मध्ये कव्हर होणार का, किंवा इमोबल प्रॉपर्टी सुद्धा त्यामध्ये कव्हर होणार का. तर मित्रांनो आपण जर बघाल डेफिनेशन करेक्ट, तर त्यानुसार आणि पूर्ण समजून घ्याल डेफिनेशनचा कंटेक्स्ट, तर त्यानुसार आपण सर्वजण ऍग्री कराल की इमोबल प्रॉपर्टी हे सर्व्हिसच्या डेफिनेशन मध्ये येऊ नाही शकत. का नाही येऊ शकत आपण समजून घेऊ. पहिल्यांदा ज्यावेळेस आपण सर्व्हिसचं डेफिनेशन बघतो की ज्याही वेळेस एखाद्या लॉ मेकरला डेफिनेशन किंवा एखाद्या वर्डचं मिनिंग द्यायचं असतं तर त्याच्याकडे वेगवेगळे चॉईस असतात. तो इन्क्लुझिव्ह डेफिनेशन देऊ शकतो, बरोबर आहे, किंवा एक्झॉस्टिव्ह म्हणजे मीन्स या वर्डनं डेफिनेशन एक्सप्लेन करू शकतो. तर पहिल्यांदा सर्व्हिसचं डेफिनेशन इन्क्लुझिव्ह नाही आहे, त्यांनी स्पेसिफिकली मीन्स म्हणून सांगितलेलं आहे, करेक्ट, व्हॉट इट मीन्स. त्याच्यानंतर वर्ड्स काय, एनिथिंग अदर दॅन गुड्स. आता सर्व्हिसच्या डेफिनेशन मध्ये त्यांनी सांगू शकले असते, सर्व्हिस मीन्स एनी ऍक्टिव्हिटी कॅरीड आउट बाय वन पर्सन फॉर अनदर, करेक्ट, फॉर कन्सिडरेशन, असं काहीतरी ते डेफिनेशन देऊ शकले असते. पण त्यांनी काय केलं की आपल्याला एलॅबोरेट नाही केलं डेफिनेशन, त्यांनी फक्त कंटेक्स्ट मध्ये सांगितलं, आणि कंटेक्स्ट काय दिलाय, मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. जर आपण गुड्सचं डेफिनेशन बघितलं तिथं आपल्याला सांगितलेलं आहे मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. म्हणजे ज्यावेळेस जीएसटी लॉ मध्ये जीएसटी अप्लिकेबल आहे गुड्सवर आणि सर्व्हिसवर, त्यामध्ये स्पेसिफिकली जर ते सांगत आहेत की मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स, म्हणजे काय, जर एखादं ट्रान्झॅक्शन गुड्स म्हणून क्वालिफाय नाही झालं, म्हणजे ते मुव्हेबल प्रॉपर्टी नसेल, करेक्ट, तर ती सर्व्हिस आहे का हे आपण बघायला पाहिजे. पण याचा अर्थ असा होत नाही की जर एखादं ट्रान्झॅक्शन म्हणजे एखादी इमूव्हेबल प्रॉपर्टी जी असते ती गुड्स नाही आहे म्हणून ती सर्व्हिस होणार, करेक्ट, असा त्याचा अर्थ होत नाही. सेकंड, दे आर सेइंग एनिथिंग अदर दॅन गुड्स, दे आर नॉट सेइंग एव्हरीथिंग अदर दॅन गुड्स. आणि ऍडिशनली जर आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बघितलं, राईट फ्रॉम डे वन, ज्यावेळेसपासून कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ड्राफ्ट केलं गेलं, ज्यावेळेसपासून कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अप्लिकेबल आहे इंडियामध्ये, त्यावेळेसपासून गुड्स, सर्व्हिस आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी हे तीन वेगवेगळे कंपार्टमेंट किंवा हे वेगवेगळे विषय राहिलेले आहेत. कधी पण इव्हन सर्व्हिस टॅक्स लॉ मध्ये सुद्धा इमूव्हेबल प्रॉपर्टीला ह्या सर्व्हिसच्या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड नव्हतं केलेलं. इव्हन जो डीम्ड सेलचा कन्सेप्ट होता सेल टॅक्स किंवा वॅट मध्ये, तिथे सुद्धा आर्टिकल 366(29)A मध्ये फक्त ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इन गुड्स ड्युरिंग वर्क्स कॉन्ट्रॅक्ट इन्क्लुडेड होतं. तर आपण म्हणू शकतो की जरी सर्व्हिसचं डेफिनेशन ब्रॉड असेल
तरी सुद्धा दिस ब्रॉड डेफिनेशन वन हॅज टू रीड इन द कंटेक्स्ट ऑफ अ ऍक्ट. बरोबर आहे. ऍक्टचा कंटेक्स्ट एवढाच आहे की इट इज अप्लिकेबल ऑन गुड्स अँड सर्व्हिस अँड इट इज नॉट अप्लिकेबल ऑन इमूव्हेबल प्रॉपर्टी. त्यामुळे आमचं असं रिडिंग आहे की जरी सुद्धा सर्व्हिसचं डेफिनेशन ब्रॉड आहे तरी सुद्धा त्यामध्ये प्लॉट ऑफ लँड वगैरे काही इन्क्लूड होणार नाही. आणि ऍडिशनली तुम्हाला कल्पनाच असेल की सेल ऑफ लँड ही स्पेसिफिकली शेड्यूल 3 मध्ये एक्सक्लूड केलेली आहे. पण आपण म्हणू की समजा जर त्याच्यात एक्सक्लूडच नसती केली तर त्याचा अर्थ असा होता का की सर्व्हिसमध्ये कव्हर्ड होणार म्हणून. आमचं असं म्हणणं आहे की तसं होऊ शकत नाही. कारण की जीएसटी लॉच्या सोडून सुद्धा काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ज्याला प्रिन्सिपल्स ऑफ इंटरप्रिटेशन म्हणतो. आणि प्रिन्सिपल्स ऑफ इंटरप्रिटेशन नुसार काही ज्या गोष्टी आहेत की तुम्ही एखाद्या वेळेस लॉ मेकर्स स्पेसिफिकली एक्सक्लूड करतात पण त्याचा अर्थ असा होत नाही की ते इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे त्याला म्हणतात की बाय वे ऑफ अबंडंट प्रिकॉशन कधी कधी एखादं लँडचं ट्रान्झॅक्शन वगैरे शेड्यूल 3 मध्ये त्यांनी एक्सक्लूड केलेलं असेल पण त्याचा अर्थ असा होत नाही की लँड ऍक्च्युअली इन्क्लुडेड आहे सर्व्हिसच्या डेफिनेशन मध्ये. आणि जर तसं असतं तर स्पेसिफिकली लॉ मेकर्सनं लॉ मध्ये लिहिलेलं असतं. जर तुम्ही सर्व्हिसचं डेफिनेशन बघाल तर खाली स्पेसिफिकली एक एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. करेक्ट. या एक्सप्लेनेशन मध्ये फक्त त्यांनी काय दिलेलं आहे या एक्सप्लेनेशन मध्ये, फॉर द रिमूव्हल ऑफ डाऊट इट इज हिअर बाय क्लॅरिफाईड दॅट द एक्सप्रेशन सर्व्हिस इन्क्लूड्स फॅसिलिटेशन ऑर अरेंजिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन सिक्युरिटी. इथे कुठेही त्यांनी एक्सप्लेनेशन ऍड नाही केलेलं की सर्व्हिस इन्क्लूड्स लँड. कारण की जोपर्यंत टॅक्सेशन मध्ये ज्यावेळेस आपण चार्जिंग सेक्शन किंवा कोणत्या गोष्टीवर टॅक्स लागणार का नाही हे जे आपण प्रोव्हिजन बघतो हे स्ट्रिक्टली आपल्याला इंटरप्रिट करावं लागतात. टॅक्सेशन लॉ इंटरप्रिट करताना स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशनचा प्रिन्सिपल वापरावा लागतो. आणि जर सर्व्हिसमध्ये स्पेसिफिकली एखादा डाऊट जो आपण आता आयटम बघतोय लँड, जर प्लॉट ऑफ लँड जो कवर्ड नसेल तर आमचं असं म्हणणं आहे की तो फक्त आपण असं म्हणून की मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स हे खूप ब्रॉड डेफिनेशन आहे म्हणून त्याच्यात कव्हर होईल असं बिलकुल होऊ शकत नाही. जर आपण तसं रीड केलं तर इव्हन कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन सुद्धा त्यामुळे इम्पॅक्ट होतात. कारण की तुम्हाला कल्पना असेल की स्टेट लिस्ट जी लिस्ट 2 आहे त्याच्यामध्ये एंट्री नंबर 49 असू द्या जिथं लिहिलेलं आहे की टॅक्सेस ऑन लँड अँड बिल्डिंग इट विल बी ओनली बी लेविड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. इव्हन जर तुम्ही एंट्री नंबर 18 बघाल स्टेट लिस्टमध्ये तिथे सुद्धा लिहिलेलं आहे की राईट्स अरायझिंग आउट ऑफ लँड दे आर ऑल्सो टू बी गव्हर्न बाय द स्टेट लॉज. करेक्ट. तर त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की स्टेट गव्हर्नमेंटला फक्त पॉवर आहे लँडवर आणि बिल्डिंगवर टॅक्स लावायचे. तर जिथे पण कम्प्लिटेड बिल्डिंग असेल किंवा तुम्ही एखादा डेव्हलप प्लॉट जर विकत असाल तर त्या केसमध्ये जीएसटी त्यावर लागू शकत नाही. कारण की सर्व्हिसचं डेफिनेशन लिमिटेड आपल्याला रीड करावं लागेल. अनलिमिटेड वेनं आपण त्याला रीड करू शकत नाही. अदरवाईज जर तसं रीड केलं तर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन सुद्धा त्यांनी इम्पॅक्ट होऊ शकतात. तर त्यामुळे नक्कीच हे डेफिनेशन आपल्याला रीड डाऊन करावं लागेल. तर मित्रांनो आता आपण जनरल डिस्कशन करतो तो सर्व्हिसच्या मिनिंग बद्दल. तर आता एक सिंपल तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की जे आपण आईस्क्रीम एखाद्या पार्लरमध्ये जाऊन जर आपण आईस्क्रीम खाल्लं म्हणजे आता लॉकडाऊनच्या आधी तुम्ही कधी नॅचरल्स पार्लर किंवा आईस्क्रीम पार्लरमध्ये गेला असाल तिथे तुम्हाला तो आईस्क्रीमचा स्कूप काढून देतो. तर आईस्क्रीमचा जो स्कूप काढून तुम्हाला दिलेला आहे तर त्या दुकानदाराने तुम्हाला आईस्क्रीम हे सप्लाय केलेलं आहे का त्यांनी रेस्टॉरंट सर्व्हिस दिलेली आहे. कारण की जर तुम्ही म्हणाल त्यांनी आईस्क्रीम दिलंय तर ते गुड्स झाले आणि गुड्सवर 18% जीएसटीचा रेट आहे आईस्क्रीमवर. पण ऍट द सेम टाइम जर तुम्ही म्हणाल की जी आईस्क्रीम सर्व्ह केलेली आहे ती ऍक्च्युली रेस्टॉरंट सर्व्हिस आहे आणि जर रेस्टॉरंट सर्व्हिस जर तुम्ही म्हणाल तर त्यावर फक्त 5% जीएसटी रेट लागेल. तर तुम्ही सांगा की ज्यावेळेस तुम्ही आईस्क्रीम एन्जॉय करताय ती नॅचरल आईस्क्रीम पार्लरमध्ये किंवा एखाद्या आईस्क्रीम पार्लरमध्ये तर ते गुड्स आहेत का ते सर्व्हिस आहेत. तर त्या कंटेक्समध्ये तुम्हाला आणखी मी थोडा हेल्प करू इच्छितो. यामध्ये जर तुम्ही बघाल की शेड्यूल 2 जो आहे जीएसटी लॉचा त्यामध्ये सिरियल नंबर 6 मध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे सर्व्हिस बद्दल आणि तिथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की फूडचा ज्यावेळेस सप्लाय होतो तर ते फूडचा सप्लाय आपण कसा अंडरस्टँड करायला पाहिजे. बरोबर आहे. फूडच्या सप्लायवर आपण कसं बघायला पाहिजे म्हणजे फूडच्या सप्लायवर जीएसटी गुड्स म्हणून लागणार का सर्व्हिस म्हणून लागणार हे स्पेसिफिकली शेड्यूल नंबर 6 मध्ये कव्हर केलेलं आहे. शेड्यूल नंबर 2 मध्ये सिरियल नंबर 6 मध्ये. तर जर तुम्ही बघाल ही एंट्रीमध्ये थोडा एक चॅलेंज आहे. इथून चालू होते ती एंट्री नंबर बी म्हणजे बेसिकली तुम्ही इथून वाचायला पाहिजे ते एंट्री नंबर बी. तर एंट्री नंबर बी काय म्हणते सप्लाय बाय वे ऑफ ऑर पार्ट ऑफ एनी सर्व्हिस. तर आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल ज्यावेळेस तुम्ही आईस्क्रीम तिथे घेताय
तिथे तुम्हाला आर दे गिविंग यू बाय वे ऑफ सर्व्हिस ऑर इज इट पार्ट ऑफ अ सर्व्हिस ऑर इन एनी मॅनर व्हॉट्स एव्हर. म्हणजे तिथे सर्व्हिसचा ते पार्ट पाहिजे का नाही, ऑर दे आर ओनली गिविंग यू गुड्स. म्हणजे जसं आपण एखादा अमूलचा कोन घेतो विकत, बरोबर आहे, दुकानात. म्हणजे डायरेक्ट अमूलचा कोन विकत घेतला तर त्याला आपण गुड्स म्हणणार का? त्यांनी तुम्हाला कव्हर वगैरे काढून दिलं ते अमूल कोणचं, बरोबर आहे, आणि तुम्हाला चेअर दिली बसायला, तर त्याला तुम्ही सर्व्हिस म्हणणार? हा एक डिबेटेबल प्रश्न आहे तो पहिल्यांदा. या कंटेक्समध्ये तुम्हाला सरप्राइझिंग वाटेल, या कंटेक्समध्ये ऑलरेडी काही ॲडव्हान्स रुलिंग आलेले आहेत. आणि एका ॲडव्हान्स रुलिंगमध्ये असं म्हणलेलं आहे अरिहंत एंटरप्राइजेसमध्ये, की हे जे ट्रान्झॅक्शन आहे, जे आईस्क्रीमचं आपण आता एक्झाम्पल डिस्कस करतोय, हे ट्रान्झॅक्शन ऑफ गुड्स आहे आणि इथं सप्लाय ऑफ गुड्स होतोय, त्यामुळे 18% जीएसटी लागणार आणि हे सर्व्हिस ट्रान्झॅक्शन नाही होणार. आणि मित्रांनो, तुम्ही म्हणाल की 18% जीएसटी लागणार, तर ही चांगली बाब आहे का वाईट बाब आहे? कारण की अदरवाईज रेस्टॉरंट सर्व्हिस म्हणलं तर फक्त 5% लागणार. तर प्लीज नोट करा की जो टॅक्सपेयर आहे, याला इनपुट टॅक्स क्रेडिट जर क्लेम करायचा असेल तर त्याला 18% जीएसटी पे करावा लागतो. आणखी 5% जे रेस्टॉरंटला टॅक्स रेट लागतो, तिथे इनपुट टॅक्स क्रेडिट भेटत नाही. त्यामुळे भरपूर सारे जे टॅक्सपेयर आहेत, जे लार्ज टॅक्सपेयर आहेत, जे फ्रँचायझीवाले टॅक्सपेयर आहेत, ज्यांचं फ्रँचायझी बिझनेस मॉडेल आहे, त्यांना जनरली 18% जीएसटी पे करणं जास्त सोयीस्कर वाटतं ॲज कम्पेअर्ड टू 5%. अँड दॅट्स वेअर this particular point ki that whether you are buying a ice cream, is it goods or is it a service, it has been heavily getting debated. आणि त्यावर जसं आपण म्हणलं की आर्यंत एंटरप्राइजेस मध्ये म्हणलेलं आहे की तिथे त्या ट्रान्झॅक्शनला गुड सप्लाय म्हणलेलं आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेस ही ॲडव्हान्स रुलिंग जी आर्यंत एंटरप्राइजेसची होती, ज्यावेळेस ही अपिलेट ॲडव्हान्स रुलिंगकडे गेली, तर त्या ॲडव्हान्स रुलिंगला वॉइड म्हणलेलं आहे, कारण की त्यांनी काही फॅक्ट कन्सील केले होतं असं ॲडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीचं म्हणणं, अपिलेट ॲडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीचं म्हणणं होतं. तर मित्रांनो, आता आपण आणखी काही इंटरेस्टिंग पॉईंट बघू. तर एक तो पॉईंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे मला वाटते, तो म्हणजे सेल ऑफ प्लॉट ऑफ लँडचा. तर तो पॉईंट आता आपण स्किप करू, पण बाकीचे काही इंटरेस्टिंग पॉईंट राहिलेले आहेत ते आपण डिस्कस करून घेऊ. तर एखादं ट्रान्झॅक्शन, जसं आपण म्हणालो की एखादं ट्रान्झॅक्शन गुड्सचं असू शकतं किंवा सर्व्हिसचं असू शकतं किंवा बोथचं असू शकतं. जर ते गुड्सचं ट्रान्झॅक्शन असेल तर गुड्सचा जीएसटी रेट लागेल, सर्व्हिसचं ट्रान्झॅक्शन असेल तर सर्व्हिसचा जीएसटी रेट लागेल. पण कधी कधी तुम्ही गुड्स आणि सर्व्हिसेस जर बोथ म्हणजे एकत्र दिल्या तर जीएसटीचा रेट काय लागणार, हा काही एखादा इंटरेस्टिंग प्रश्न असू शकतो. तर या कंटेक्समध्ये तुम्ही भरपूरदा बघितलं असेल की आपण आपली कार वगैरे रिपेअर मेंटेनन्सला देतो. ज्यावेळेस तुम्ही तुमची कार रिपेअर मेंटेनन्सला देता, तिथं तो जो ऑथोराइज सर्व्हिस स्टेशनवाला आहे, तो काही पार्ट चेंज करतो गाडीमधले, बरोबर, आणि काही वेळेस तो काय करतो की फक्त सर्व्हिसिंग करून देतो. तर अशा केसमध्ये प्रश्न येतो की तुम्ही त्याला ट्रान्झॅक्शनला काय म्हणणार? तुम्ही त्याला गुड्सचा सप्लाय म्हणणार, सर्व्हिसचा सप्लाय म्हणणार का बोथचा सप्लाय म्हणणार? म्हणजे जर एखादा ऑथोराइज सर्व्हिस स्टेशनवाल्यांनी तुमची गाडीचे पार्ट पण चेंज केले 10,000 रुपयाचे आणि त्यांनी तुमची सर्व्हिसिंग सुद्धा केली गाडीची आणि त्यांनी 5,000 रुपये लावले, तर त्या 15,000 रुपये टॅक्स कसा लावणार? तर त्याला गुड्स म्हणून जर म्हणाल तर त्याला 28% टॅक्स रेट आहे, सर्व्हिस जर म्हणाल तर त्याला 18% टॅक्स रेट आहे. तर तुम्ही जो 15,000 रुपये टोटल अमाऊंट आहे त्याला 28% टॅक्स लावणार का? तुम्ही असं म्हणणार की ते 15,000 जे आहे हे ऍक्च्युअली स्प्लिट करायला पाहिजे, म्हणजे 10,000वर 28% आणि 5,000वर 18%? का तुम्ही असं म्हणणार की ऍक्च्युअली ऍज अ बायर माझं इंटेन्शन आहे की मला गाडी सर्व्हिसिंग करून पाहिजे, जर सर्व्हिसिंग करून पाहिजे म्हणाला तर त्याच्यावर काय होणार की 15,000वर फक्त 18% टॅक्स लागणार, असा पण एक व्ह्यू येऊ शकतो. तर त्या कंटेक्समध्ये हा जो इश्यू आहे की ज्यावेळेस आपण 2-3 गोष्टी एकत्र देतो, तर त्या कंटेक्समध्ये गव्हर्नमेंटनं जून 2018 मध्ये एक स्पेसिफिक सर्क्युलर काढलं होतं आणि त्यांनी क्लॅरिफाय केलं की ऑथोराइज सर्व्हिस स्टेशनच्या कंटेक्समध्ये ज्यावेळेस गुड्स आणि सर्व्हिसेस हे वेगवेगळे दिले जातात आणि तुम्ही जर वेगवेगळं बिलिंग कराल तर प्रॅक्टिकली तुम्ही गुड्सवर 28% रेट लावू शकता आणि सर्व्हिसवर तुम्ही 18% रेट लावू शकता. तर मित्रांनो, हे सर्क्युलर तसं बघायला गेलं तर ऑथोराइज सर्व्हिस स्टेशनच्या थोडं फायदेशीर आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की त्या सर्क्युलरनं क्लॅरिटी तर दिली ॲटलिस्ट की टॅक्स रेट कसा लावायला पाहिजे. पण तरी सुद्धा तुम्ही जर बघाल जीएसटी लॉ मध्ये जो कन्सेप्ट आहे कंपोजिट सप्लाय आणि मिक्स सप्लाय, ह्या कन्सेप्टला कुठेही असं नाही लिहिलेलं की वेगवेगळे बिलिंग केले तर तुम्ही या कन्सेप्टला ओव्हरराईड करू शकता. त्यामुळे कुठेतरी इनरंटली हा इश्यू राहणारच आहे की उद्या जर एखाद्या टॅक्सपेअरने चॅलेंज केलं सर्क्युलर की कंपोजिट सप्लाय आहे माझा आणि टोटल ट्रान्झॅक्शनवर, कारण की एखादा गाडी जो माणूस माझ्याकडे पाठवतोय रिपेअर करायला, त्याचं इंटेन्शन आहे की गाडी चालू झाली पाहिजे, म्हणजे त्याचं इंटेन्शन सर्व्हिसिंगचं आहे रादर दॅन बाईंग पार्ट्स ऑफ द कार, करेक्ट.
कारण की पार्ट जर बाय करायचे असले तर तो दुकानात जाऊन बाय करेल, माझ्याकडे सर्व्हिसिंगला कशाला पाठवेल. तर त्या कंटेक्समध्ये असा एक व्ह्यू येऊ शकतो किंवा एखादा कोणी टॅक्सपेयर आहे चॅलेंज करू शकतो सर्क्युलर, सेईंग दॅट आयडियली दिस इज अ कंपोजिट सप्लाय अँड टोटल ट्रान्झॅक्शनवर 18% फक्त टॅक्स लागायला पाहिजे. गुड्स आणि सर्व्हिसेस तुम्ही वेगळे स्प्लिट करू शकत नाही. मित्रांनो, आणखी एक इम्पॉर्टंट केस लॉ जी तुमच्या निदर्शनात आम्ही अनिच्छितो ती म्हणजे रिसेंटली टोरंट पॉवरच्या केसमध्ये एक पॉइंट अराईज झाला होता. तुम्हाला कल्पना असेलच, इलेक्ट्रिसिटी जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावर जीएसटी लागत नाही, पण भरपूरदा काही टॅक्सपेयर जे बायर असतात ते इलेक्ट्रिसिटीचं पेमेंट टाइमली करत नाही. तर जर टाइमली पेमेंट केलं नाही तर प्रश्न असा होता की जे लेट फीज आहेत त्या लेट फीजवर जीएसटी लागणार का. करेक्ट. त्या कंटेक्समध्ये हायकोर्टानं स्पेसिफिकली टोरंट पॉवर मध्ये एक हायकोर्टानं रुलिंग दिलेली आहे. त्यामध्ये असं म्हणलेलं आहे हायकोर्टाने की जर प्रिन्सिपल हा जो ट्रान्झॅक्शन आहे इलेक्ट्रिसिटीचा, जर प्रिन्सिपल हा टॅक्सेबल नाही आहे, जर त्याच्यावर जीएसटी लागत नाही, तर इव्हन इन्सिडेंटल अमाऊंटवर सुद्धा टॅक्स लागणार नाही. तर ही एक ॲडव्हान्स रुलिंग किंवा ही जी हायकोर्टाची रुलिंग आहे ही एक इम्पॉर्टंट आहे. मला वाटते तुम्ही सर्वजण ही हायकोर्टाची रुलिंग एकदा बघू शकता. ॲडिशनली एएमसी हा जो एक विषय आहे हा तुम्हाला कल्पना असेल, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होतं की ज्यावेळेस तुमचा एअर कंडिशनर आहे किंवा तुमचा एखादा मशिनरी आहे त्याचे तुम्ही एएमसी देता, तर सुरुवातीला कल्पना नसते की त्या एएमसी मध्ये गुड्स सप्लाय होणार का सर्व्हिस होणार. तर त्या कंटेक्समध्ये सँडविक एशियानी ॲडव्हान्स रुलिंग प्रपोज केली होती. ते ॲडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीकडे गेले आणि त्यांनी पूर्ण फॅक्ट ऑफ द केस समजून सांगितले. तर त्यांच्या फॅक्ट ऑफ द केसनुसार ॲडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने क्लॅरिफाय केलं की कम्प्रेहेन्सिव्ह मेंटेनन्सचा जो कॉन्ट्रॅक्ट असतो, बरोबर आहे, जिथे मॅक्झिमम एलिमेंट त्यांच्या फॅक्ट ऑफ द केसनुसार सर्व्हिसचा होता, तर त्या कंटेक्समध्ये सँडविक एशियाच्या ॲडव्हान्स रुलिंगमध्ये क्लॅरिफाय केलंय की जिथे सर्व्हिस एलिमेंट मेन आहे, मेजर आहे, तर त्या एएमसी कॉन्ट्रॅक्टला तुम्ही सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट म्हणून ट्रीट करू शकता. आणि त्यामुळे काय होतं की प्लेस ऑफ सप्लाय, रेट ऑफ टॅक्स ह्या सगळ्या गोष्टी अप्रोप्रिएटली डिटरमाइन होतात. तर एएमसी साठी जर तुम्हाला कोणती ॲडव्हान्स रुलिंग बघायची असेल तर तुम्ही सँडविक एशियाची बघू शकता. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण डिस्कस केलं की जीएसटी हा सप्लायवर लागतो. त्यानंतर आपण बघितलं सप्लाय शुड बी सप्लाय फॉर कन्सिडरेशन, म्हणजे कन्सिडरेशन असेल तरच जीएसटी लागतो. त्यामध्ये ॲडिशनली आपण बघितलं की प्रत्येक कन्सिडरेशन म्हणजे जिथं मनी इन्व्हॉल्ड आहे तिथं जीएसटी लागतो असं बिलकुल नाही आहे. का? कारण की आपण बाईंग अंबुबाई ट्रस्टची जजमेंट बघितली, करेक्ट. त्याच्यामध्ये बघितलं की जीएसटी लागत नाही आपल्याला जर काही अमाऊंट भेटली इलिगल ऑक्युपेशनसाठी. त्या सिमिलरली आपण लायजन ऑफिसचं ट्रान्झॅक्शन बघितलं, तिथे सुद्धा आपण डिस्कस केलं जीएसटी लागणार नाही. सिमिलरली आपण बघितलं की अवॉर्ड्स, एखाद्या ऍक्टरला वगैरे अवॉर्ड भेटला तिथे सुद्धा आपण बघितलं लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड वगैरे, तिथे सुद्धा जीएसटी लागत नाही. तर प्रत्येक ठिकाणी कन्सिडरेशन असेल तर तिथे जीएसटी लागेल असं बिलकुल नाही. म्हणजे सप्लाय सुद्धा इक्वली तिथे इम्पॉर्टंट आहे. आता फायनल एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे ती म्हणजे सप्लाय शुड बी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. म्हणजे देअर शुड बी अ सप्लाय, द सप्लाय शुड बी फॉर कन्सिडरेशन अँड इट शुड बी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. म्हणजे तुमच्या ऍक्च्युअली बिझनेसचा तो पार्ट पाहिजे. म्हणजे इट शुड बी इन द कोर्स ऑफ बिझनेस ऑर इट शुड बी इन फर्दरन्स ऑफ युअर बिझनेस. म्हणजे काय, तर समजा ॲज अ प्रीतम मावरे, ॲज अ इंडिव्हिज्युअल, जर माझी स्वतःची एखादी कार आहे, बरोबर आहे, अज्युम करा की माझ्याकडे मर्सिडीज कार आहे, बरोबर आहे, आणि मला ती आता विकायची आहे. मला ती 1 करोड रुपयाला विकायची आहे सेकंड हँड, कारण की ओरिजिनल प्राइस त्याची 1.5 करोड होती. तर ज्यावेळेस मी ती माझी कार विकत आहे ते माझं पर्सनल ॲसेट आहे, करेक्ट. माझ्या बॅलन्स शीटमध्ये किंवा डेप्रिशिएशन वगैरे मी काही घेत नाही, पर्सनल ॲसेट आहे. तर प्रश्न असा आहे की ज्यावेळेस एखादी पर्सनल ॲसेट एखादा टॅक्सपेयर विकतो त्यावर जीएसटी लागेल का. तर मित्रांनो प्लीज समजून घ्या, इथे लिहिलेलं आहे इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. म्हणजे जर तुम्ही पर्सनल ॲसेट विकली तर तिथं सप्लाय आहे, म्हणजे तुम्ही कार विकताय, कन्सिडरेशन आहे, तुम्हाला कारचे पैसे भेटतात, बट ही ऍक्टिव्हिटी जी आहे इट इज नॉट डन बाय यू इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ युअर बिझनेस. त्यामुळे त्यावर जीएसटी लागणार नाही. जीएसटी त्याच वेळेस लागतो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बिझनेसच्या ऍक्टिव्हिटीचा पार्ट म्हणून ती ऍक्टिव्हिटी करत आहात. मित्रांनो एक समजून घ्या, जर समजा तुम्ही बँक आहात किंवा एखादी कंपनी आहे आणि एखाद्या कंपनीने त्यांचं जुनं फर्निचर विकलं, त्यांची जुनी कार विकली, तर तिथे त्यांना जीएसटी भरावा लागेल. कारण की दे आर सेलिंग द ओल्ड फर्निचर, दे आर सेलिंग द ओल्ड कार इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ देअर बिझनेस. त्यामुळे त्यांना जीएसटी भरावा लागेल.
करेक्ट. बट ऍट द सेम टाइम ज्यावेळेस एखादा इंडिव्हिज्युअल त्याचं गोल्ड विकतो, त्याचं फर्निचर विकतो, त्याचं कार विकतो, तर त्या केसमध्ये त्याला जीएसटी भरायची गरज नाही, बिकॉज ही इज नॉट डुईंग इट इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. पण ऍट द सेम टाइम एखाद्या इंडिव्हिज्युअलचं दुकान आहे आणि त्या दुकानाचं समजा साड्याचं दुकान आहे त्याचं, आणि ते साड्याच्या दुकानामध्ये ज्यावेळेस तो त्याचं काही फर्निचर विकतोय, करेक्ट, साड्या विकतोय त्यावर जीएसटी भरतो. पण ज्यावेळेस फर्निचर विकतो, जुनं फर्निचर नवीन फर्निचर करण्यासाठी, तर त्यावेळेस सुद्धा जुनं फर्निचर विकताना त्याला जीएसटी भरावा लागेल, कारण की तो त्याचा बिझनेस असेल विकतोय. करेक्ट. सो when somebody is supplying any goods in the course or furtherance of business, then only GST is payable. If somebody is supplying goods not in the course or furtherance of business, in such cases GST is not applicable. तसं आपण काही एक्झाम्पल आता बघितले. आणखी मी एक्झाम्पल एक सांगू इच्छितो. गोल्ड. जर तुमच्याकडे 5-25 तोळे सोनं आहे आणि तुम्हाला ते सोनं दुकानात जाऊन विकायचं आहे, तुम्हाला त्याचे समजा 50 तोळ सोनं आहे आणि त्या 50 तोळ्याचे तुम्हाला 25 लाख रुपये भेटतात. तुम्ही दुकानात गेले, सोनं विकलं, करेक्ट, सोन्यावर 3% जीएसटी रेट आहे. त्याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला 3% जीएसटी भरावा लागेल गव्हर्नमेंटकडे जीएसटी रजिस्ट्रेशन घेऊन? तर आन्सर आहे नाही. कारण की तुम्ही ते इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस नाही करत आहात, तर तुम्ही तुमचं स्वतःचं पर्सनल ॲसेट विकत आहेत. तर ह्या पॉईंटवर स्पेसिफिकली इव्हन सीबीआयसीने सुद्धा क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की ज्यावेळेस कोणी पर्सनल ॲसेट विकतं त्यावर जीएसटी लागत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सप्लायचं जे मिनिंग आहे ते आपण अंडरस्टँड केलं. आणि तू प्लीज नोट करा, आतापर्यंत आपण फक्त सेक्शन 7(1) सब क्लॉज ए बघितला. प्लीज नोट करा, आणखी 2 इम्पॉर्टंट सब क्लॉजेस आहेत, तो म्हणजे बी आणि सी क्लॉज सुद्धा, आणि त्याच्यानंतर 1A सुद्धा हा इम्पॉर्टंट क्लॉज आहे. तर बी आणि सी मध्ये काय लिहिलंय आपण समजून घेऊ. सप्लाय इन्क्लूड्स, करेक्ट, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फॉर अ कन्सिडरेशन वेदर ऑर नॉट इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. म्हणजे जर तुम्ही काही इम्पोर्ट केली एखादी सर्व्हिस, तर त्यावर सुद्धा, करेक्ट, तुम्हाला जीएसटी भरावा लागेल. पण प्लीज नोट करा, इथं सुद्धा इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस शुड बी फॉर अ कन्सिडरेशन. जर तुम्ही विदाउट कन्सिडरेशन एखादी सर्व्हिस इम्पोर्ट केली तर तिथं जीएसटी भरायची गरज नाही. तर तुम्ही म्हणाल विदाउट कन्सिडरेशन आपण कशाला इम्पोर्ट करू काही सर्व्हिस? तर प्रॅक्टिकली आपण एव्हरी डे आपण भरपूर साऱ्या सर्व्हिसेस विदाउट कन्सिडरेशन इम्पोर्ट करत आहेत. कोणत्या सर्व्हिसेस? तुम्ही सर्वजण गुगल वापरता, तुम्ही फेसबुक वापरता, आपण सर्वजण व्हॉट्सअप वापरतो. हे सर्व जे आहेत एक्झाम्पल, हे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसचेच आहेत. बाहेरचे आहेत, सिलिकॉन व्हॅली वगैरे मध्ये हे सगळ्या कंपन्या आहेत, हे आपल्याला सॉफ्टवेअर देत आहेत. पण या सॉफ्टवेअरसाठी ते अमाऊंट काही चार्ज करतायत का? तर आन्सर नाही आहे. त्यामुळे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे, बट इट इज नॉट फॉर अ कन्सिडरेशन, म्हणून तिथे आपल्याला जीएसटी भरायची गरज नाही. पण समजा उद्या व्हॉट्सअपने आपल्याला काही चार्जेस लावले, तर त्या केसमध्ये जीएसटी अप्लिकेबल होईल. आता तो रिव्हर्स चार्ज मध्ये भरायचा का फॉरवर्ड चार्ज मध्ये, हे वेगळं आहे, कारण की ते त्याच्यासाठी काही वेगळे प्रोव्हिजन किंवा आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल. पण जीएसटी अप्लिकेबल होईल जर आपल्याला एखाद्या इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसवर आपण काही अमाऊंट पे केली तर. करेक्ट. भरपूरदा इंडियन कंपन्या काही सॉफ्टवेअर डाउनलोड करतात, बरोबर आहे, नॉन रेसिडेंट सर्व्हिस प्रोव्हायडर करून, त्याच्यासाठी 5-10 लाख रुपये अमाऊंट पे करतात. तर त्या सर्व केसमध्ये आपल्याला इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसमध्ये रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरावा लागतो. तो झाला आपला बी क्लॉज. सी क्लॉज एक महत्वाचा आहे. सी क्लॉज मध्ये पहिल्यांदा त्यांनी वर्ड वापरलेला आहे विदाउट अ कन्सिडरेशन, कारण की क्लॉज ए आणि बी मध्ये स्पेसिफिकली विथ कन्सिडरेशन हे फार इम्पॉर्टंट होतं. दोन्ही ठिकाणी त्यांनी म्हणलेलं आहे फॉर अ कन्सिडरेशन, ए आणि बी क्लॉज मध्ये. पण जर तुम्ही सी क्लॉज बघाल तिथं काय लिहिलेलं आहे? विदाउट अ कन्सिडरेशन. पण प्लीज नोट करा, ऍक्टिव्हिटी स्पेसिफाईड इन शेड्यूल 1, करेक्ट. So supply includes activities specified in schedule 1 even when they are done without a consideration. म्हणजे ज्या शेड्यूल 1 मध्ये ऍक्टिव्हिटी कव्हर्ड आहेत त्यांनाच फक्त जीएसटी अप्लिकेबल आहे, जर त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही विदाउट कन्सिडरेशन केल्या तरी सुद्धा, बरोबर आहे. जनरली सप्लाय वर जीएसटी आपल्याला भरावा लागतो ज्यावेळेस देर इज अ सप्लाय फॉर कन्सिडरेशन. इफ सप्लाय इज विदाउट कन्सिडरेशन, जसं आपण म्हणलं अनरिलेटेड पार्टीमध्ये जीएसटी भरायची गरज नाही. करेक्ट. तर आता आपण समजून घेऊ शेड्यूल 1 काय आहे आणि त्यामध्ये किती ऍक्टिव्हिटी कव्हर आहेत. मित्रांनो, शेड्यूल 1 मध्ये लिहिलेलं आहे की 4 ऍक्टिव्हिटी आहेत ज्यावर तुम्हाला जीएसटी भरावा लागेल. जर त्या 4 ऍक्टिव्हिटी विदाउट कन्सिडरेशन असल्या तरी, म्हणजे तिथं कन्सिडरेशन इन्व्हॉल्व जरी नसलं तरी सुद्धा तुम्हाला जीएसटी भरावा लागेल. तर शेड्यूल 1 मधल्या 4 ऍक्टिव्हिटी कोणत्या? तर पहिल्यांदा permanent transfer or disposal of business asset where input tax credit has been claimed. करेक्ट. जर तुम्ही काही इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केलंय
आणि तुम्ही एखादं परमनंटली ते ट्रान्सफर किंवा डिस्पोज केलंय, करेक्ट, तर तुम्हाला विदाऊट कन्सिडरेशन सुद्धा तर तुम्हाला क्रेडिट रिव्हर्स करावं लागेल किंवा टॅक्स भरावा लागेल. करेक्ट. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 लॅपटॉप परचेस केले आणि ते तुम्हाला 10 लॅपटॉप बिझनेसमध्ये वापरायचे म्हणून तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं. नंतर तुम्हाला वाटलं की नाही मी ते 10 लॅपटॉप स्कूलला डोनेट करतो. तर त्या कंटेक्समध्ये गव्हर्नमेंट काय म्हणते की तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलेला आहे. करेक्ट. अँड यू आर नाऊ परमनंटली ट्रान्सफरिंग द बिझनेस असेट ऑन विच यू आर क्लेम इनपुट टॅक्स क्रेडिट. तुम्ही म्हणाल की मी पैसे तर काही रिकव्हर नाही करत आहे, मी डोनेट करत आहे. तर गव्हर्नमेंट म्हणतं की हे ट्रान्झॅक्शन जे तुम्ही डोनेशनचं म्हणताय पण तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलेलं त्या असेटवर, ह्या ट्रान्झॅक्शनला शेड्यूल 1 सिरियल नंबर 1 नुसार सप्लाय कन्सिडर केलं जाईल. आणि त्याचा अर्थ काय की एक तर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट रिव्हर्स करावं लागेल ॲज पर द प्रोव्हिजन किंवा जीएसटी आउटपुटला भरावा लागेल. हा त्याचा अर्थ आहे. तर शेड्यूल 1 सिरियल नंबर 1 आपण बघितलं. सिरियल नंबर 2 सर्वात जास्त महत्वाचा आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे की ज्याही वेळेस सप्लाय ऑफ गुड्स किंवा सर्व्हिस होतं रिलेटेड पर्सन मध्ये किंवा डिस्टिंग पर्सन मध्ये. कारण की रिलेटेड पर्सन काय, तुमची ग्रुप कंपनी, सिस्टर फर्म, याला आपण रिलेटेड पर्सन म्हणतो. डिस्टिंग पर्सन म्हणजे काय, तर डिस्टिंग पर्सन याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुमचे वेगवेगळ्या स्टेटमध्ये प्रेझेन्स असतात, म्हणजे एखाद्या कंपनीचा 5 स्टेटमध्ये प्रेझेन्स असेल तर हे 5 स्टेटमध्ये जे त्यांचे ऑफिसेस आहेत हे जनरली 5 रजिस्ट्रेशन घेतात त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये जीएसटीचे. करेक्ट. तर जीएसटी मध्ये प्रिन्सिपल काय, 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन. तर तुमचं 5 स्टेटमध्ये जर प्रेझेन्स असेल तर तुम्ही जीएसटी मध्ये 5 रजिस्ट्रेशन घेणार. आणि प्लीज नोट करा, तुमचा पॅन नंबर थ्रू आउट कंपनी म्हणजे 5 लोकेशनला एकच पॅन नंबर आहे, कारण की कंपनी एकच आहे, तरी सुद्धा जीएसटी मध्ये तुम्हाला 5 रजिस्ट्रेशन घ्यावे लागतात. कारण की जीएसटी मध्ये प्रिन्सिपल आहे 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन. करेक्ट. तर या कंटेक्समध्ये तुम्हाला कल्पना असेल या 5 रजिस्ट्रेशनला डिस्टिंक्ट पर्सन म्हणलेलं आहे. आणि या कंटेक्समध्ये शेड्यूल 1 सिरियल नंबर 2 म्हणतं की व्हेनेवर देर इज अ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सप्लाय ऑफ सर्व्हिस बिटवीन रिलेटेड ऑर डिस्टिंक्ट पर्सन, there would be between or related person when made in the course or furtherance of business, then such transaction even if they are without consideration, they would be considered as supply. करेक्ट. कारण की शेड्यूल 1 जो आहे हा स्पेसिफिकली हा ओरिजिनेट होतो सेक्शन 7(1)(c) पासून, जो आता आपण बघितला. तिथे काय लिहिलेलं आहे, सप्लाय इन्क्लूड्स. म्हणजे काही जे ट्रान्झॅक्शन आहेत जे आता आपण बघितले, जसं की रिलेटेड पार्टी किंवा डिस्टिंग पर्सन मधले, हे विदाऊट कन्सिडरेशन जरी झाले तरी सुद्धा त्याला सप्लाय म्हणलेलं आहे आणि त्यामुळे जीएसटी त्याच्यावर अप्लिकेबल होणार. मित्रांनो, ह्या एका एंट्रीमुळे भरपूर सारं लिटिगेशन होण्याची पॉसिबिलिटी आहे. आणखी भरपूर कंपन्या आहेत ज्यांचे ब्रांच ऑफिस, हेड ऑफिस थ्रू आउट इंडिया असतात. तर इथे काय होतं की तुमचं महाराष्ट्रात हेड ऑफिस आहे आणि तुमचं 4 किंवा 5 स्टेटमध्ये प्रेझेन्स आहे, तर प्रश्न येणार की तुम्ही हेड ऑफिस मधून ब्रांच ऑफिसला काही सर्व्हिस देताय का. कारण की गुड ज्यावेळेस जाणार त्यावेळेस तुम्ही जीएसटी पे करताय, पण तुम्ही सर्व्हिस देताय का. आणि जर सर्व्हिस दिलेली असेल आणि जीएसटी त्यावर नाही चार्ज केला तर प्रश्न आहे, कारण की या क्लॉजच्या नुसार ते जीएसटी पेएबल आहे असं वाटतं. करेक्ट. तर मित्रांनो समजून घ्या की सिरियल नंबर 2 जो आहे हा ऍक्च्युअली बेनिफिशियल प्रोव्हिजन होता. याचा अर्थ काय होता की तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट ट्रान्सफर करायचा असेल एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये, त्याच्यासाठी सिरियल नंबर 2 इंट्रोड्यूस केला होता. पण आता असं वाटतंय की या सिरियल नंबर 2 मुळे भरपूर सारं लिटिगेशन होईल. कारण की कोलंबिया एशिया नावाची तुम्ही एक ॲडव्हान्स रुलिंग बघितलेलीच असणार आहे. त्यामध्ये एक हॉस्पिटल ज्यावेळेस दुसऱ्या हॉस्पिटलला, म्हणजे एक हॉस्पिटलचं कर्नाटकामध्ये त्यांचे हेड ऑफिस होतं आणि 6 स्टेटमध्ये त्यांचे छोटे छोटे हॉस्पिटल होते. तर ॲडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने क्लॅरिफाय केलं की ज्यावेळेस हेड ऑफिस हे बाकीच्या 6 ब्रांचला सर्व्हिस देत आहे किंवा ब्रांच ऑफिस जेव्हा 6 मॅनेज करते हेड ऑफिसमधून, तर त्यांचं म्हणणं होतं की अकाउंटिंग, ERP अशा पूर्ण वेगवेगळ्या सर्व्हिस दिल्या जातात आणि त्यावर कोलंबिया एशिया या ॲडव्हान्स रुलिंग मध्ये म्हणलेलं आहे की जीएसटी अप्लिकेबल होईल. कारण की देर इज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस फ्रॉम हेड ऑफिस टू ब्रांच ऑफिस ॲज पर सिरियल नंबर 2 शेड्यूल 1 इज कन्सर्न. तर मित्रांनो, अशा प्रकारचे इंटरप्रिटेशन हे खरंच खूप जास्त डेंजरस आहे. आमचा असा व्ह्यू आहे की जरी शेड्यूल 1 मध्ये सिरियल नंबर 2 मध्ये हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनला सप्लाय म्हणायला पाहिजे, पण आमचा असा व्ह्यू आहे की ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन एका सेम कंपनीमध्ये होते, कारण की वेगवेगळे ब्रांचेस जरी असले तरी पॅन नंबर एक आहे. करेक्ट. आणि हे डिस्टिंक्ट पर्सन जीएसटी लॉ मध्ये कशासाठी क्रिएट केलेले आहेत, फक्त इनपुट टॅक्स क्रेडिट ट्रान्सफर करण्यासाठी. आता ह्या प्रोव्हिजनचा आपण जर यूज जीएसटी रिकव्हरी करण्यासाठी केला तर नक्कीच आम्हाला वाटतं की ते इंटेन्शनच्या विरुद्ध जाईल.
आणि ॲडिशनली ग्लोबली कोणत्याही कंट्रीमध्ये अशा प्रकारची प्रोव्हिजन नाही आहे. रादर वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जीएसटी लॉमध्ये जर तुम्ही बघाल, देर इज अ कन्सेप्ट ऑफ टॅक्स ग्रुपिंग. म्हणजे तुमच्या 5 किंवा 10 कंपन्या जर असताल तर 10 कंपन्या एक रजिस्ट्रेशन घेऊ शकतात जीएसटी किंवा वॅटचं. इव्हन युएई मध्ये ज्यांनी आपल्या नंतर जीएसटी इंट्रोड्यूस केला तिचं सुद्धा सिमिलर प्रोव्हिजन आहे. म्हणजे इंडियामध्ये आपण एखाद्या कंपनीचे 10 ब्रांचेस असतात वेगवेगळ्या स्टेटमध्ये तर आपण म्हणतो 10 रजिस्ट्रेशन घ्या. आणि ग्लोबली असं सांगितलं जातं कंपन्यांना की जर तुमच्या 10 वेगवेगळ्या कंपन्या असतात, 10 वेगवेगळे पॅन असतात, तरी सुद्धा जर त्या ग्रुप कंपन्या आहेत तर तुम्ही एकच जीएसटीचं रजिस्ट्रेशन घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला एकच रिटर्न भरायचं आणि एकच कंप्लायन्स करायचा. म्हणजे ग्लोबली जीएसटी लॉ हा ऍक्च्युली वॅट लॉ सिम्प्लिफाय करतो प्रोव्हिजन, पण इंडियामध्ये आपण भरपूर त्याला कॉम्प्लिकेट केलेला आहे. मित्रांनो, असा शेड्यूल नंबर 1 सिरियल नंबर 2 होता, जो महत्वाचा होता तो आपण डिस्कस केला. शेड्यूल नंबर 3 हा सुद्धा जीएसटी लॉ मध्ये कन्सेप्ट आहे. जो कन्सेप्ट आहे त्याचा अर्थ हा आहे की काही ऍक्टिव्हिटीजला गव्हर्नमेंटने स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की ह्या ऍक्टिव्हिटी गुड्स किंवा सर्व्हिस म्हणून क्वालिफाय होणार नाही. त्यामध्ये तुम्हाला सिरियल नंबर 1 तर कल्पनाच असेल की सर्व्हिसेस बाय अन एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर इन द कोर्स ऑर इन रिलेशन टू हिज एम्प्लॉयमेंट आर आउटसाइड द एम्बिट ऑफ जीएसटी, कारण ते सिरियल नंबर 1 मध्ये कवर्ड आहेत. सिमिलरली सिरियल नंबर 4 सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल, बरियल, क्रेमेटोरियम, मॉर्च्युरी, करेक्ट, या सुद्धा सर्व्हिसेस ज्या आहेत या सुद्धा यावर जीएसटी लागत नाही. त्याच्यानंतर सिरियल नंबर 5 मध्ये सेल ऑफ लँड अँड सब्जेक्ट टू क्लॉज बी ऑफ पॅराग्राफ 5 ऑफ शेड्यूल 2 सेल ऑफ बिल्डिंग. म्हणजे एखादी अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग जर तुम्ही म्हणजे बनवून फ्लॅट विकत असाल तर तिथे जीएसटी लागेल, करेक्ट, पण सेल ऑफ लँड आणि कम्प्लिटेड बिल्डिंगवर जीएसटी लागणार नाही. त्यानंतर सिरियल नंबर 6 मध्ये ऍक्शनेबल क्लेमला एक्सक्लूड केलेला आहे. आपण आज ज्यावेळेस डेफिनेशन बघत होतो गुड्सचं, तिथं गुड्समध्ये ऍक्शनेबल क्लेम इन्क्लूड केलेला आहे. पण प्लीज नोट करा, फक्त 3 टाईपच्या ऍक्शनेबल क्लेमवर जीएसटी लागतो, तो म्हणजे लॉटरी, बेटिंग अँड गॅम्बलिंग. Other than that, all actionable claims are excluded by virtue of Schedule 3. Actionable claimचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ते म्हणजे इन्शुरन्स क्लेम. तर तुम्ही बघाल इन्शुरन्स क्लेमवर जीएसटी लागत नाही. म्हणजे जर तुम्हाला काही इन्शुरन्सचे पैसे भेटले, तुमचा काही स्टॉक जळाला किंवा काही त्याच्यामुळे जर पैसे भेटले तर त्या इन्कमवर तुम्हाला जीएसटी भरायची गरज नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सेक्शन 7 हे डिस्कस केलंय. तर विथ दिस वी आर थ्रू विथ आवर डिस्कशन ऑन जीएसटी. आता जर काही इम्पॉर्टंट ऍडिशनल पॉईंट असतात तर आपण ते डिस्कस करू शकतो. जर काही स्पेसिफिक प्रश्न असाल तर तुम्ही नक्कीच चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता किंवा कमेंट बॉक्स